हा, नमस्कार. रेकॉर्डिंग सुरू केलंय. नमस्कार. मी सर्वप्रथम हे जे आयोजक आहेत त्यांच्यासाठी धन्यवाद आणि आभार प्रकट करतो की त्यांनी मला इथे बोलावलं, माझे विचार इथे मांडण्याची त्यांनी मला जी विनंती केली त्याच्याबद्दल मी फार आभारी आहे. मला हे कळतं की इथे अनेक लोक असे असतील की ज्यांना हा विषय माझ्यापेक्षा पुष्कळ चांगला माहिती आहे, तर मी त्यांचा एक लहान भाऊ असं समजून मी जे म्हणेन ते ऐकून घ्यावा आणि ज्यांना हा विषय माहिती नाहीये त्यांनी हा विषय ऐकल्यानंतर त्यांना या विषयात थोडासा रस निर्माण होईल अशी मी आशा करतो. मी जे सांगेन ते सगळं सगळ्यांना पटेल किंवा ते सगळ्यांनी ऐकावं असा माझा अजिबात आग्रह नाही आहे. माझा जो अनुभव आहे तो मी इथे सांगेन किंवा या 15व्या अध्यायावरनं मी काय शिकलो किंवा आपण हे आजकालच्या जीवनामध्ये कसं काय वापरू शकतो त्याच्याबद्दल मी थोडंसं बोलेन आणि बघू त्याच्यानंतर थोडीशी चर्चा करू. तर मला किती वेळ आहे, मला साधारण सांगितलं होतं की एक 45 मिनिट मी बोलावं आणि त्याच्यानंतर मग 45 मिनिट आपण प्रश्नोत्तरं करावीत असा माझा समज आहे अजूनही. तर तो बरोबर असेल तर आपण तसं करू, नाही तर मी त्याला ऍडजस्ट करायला तयार आहे. तर विक्रम, मला गीतेचं काय वाटतं की म्हणजे यू डोंट हॅव टू टेक शॉर्टकट्स. तुझं जे आहे ते गो हेड विथ इट. आणि चालेल. आपल्याला टाइम लिमिट तशी नाहीये, त्यामुळे डिपेंडिंग ऑन क्वेश्चन आन्सर्स वी कॅन चालेल फिनिश अर्ली ऑर लेटर. चालेल, हरकत नाही. मी 15व्या अध्यायाबद्दल इंग्रजीत भाषणं केली होती. मला असं वाटलं होतं की हा 20 श्लोकांचा अध्याय आहे, तर तो अर्ध्या तासात आपण संपवू शकतो, परंतु तसं काही झालं नाही. पहिल्यांदा मी याच्यावर बोलायला सुरुवात केली तेव्हा 5 श्लोक सांगता सांगता 45 मिनिट झाले. मग ते सगळे लेक्चर्स पोस्टपोन करत करत 4 लेक्चर्समध्ये तो पूर्ण 20 अध्यायांचा म्हणजे 20 श्लोकांचा अध्याय संपला. तर असं झालं होतं. आज आपण बघूया. मी श्लोकांचा अर्थ आणि तशा फॉर्मॅटमध्ये नाही सांगणार. मी जी एक समग्र कल्पना आहे 15व्या अध्यायाची त्याच्याबद्दल मी आजच्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे मग तुम्हाला कसं वाटतं ते तुम्ही बघा. तर कसं असतं की आपलं हे सगळं जे जीवन असतं ना, हे अनेक प्रकारच्या मान्यतांवर आधारित असतं, म्हणजे अझम्पशन्स. आणि त्या मान्यता बरोबर आहेत किंवा नाही आहेत याच्याबद्दल आपण फारसा विचार करत नाही, आणि ज्या मान्यता असतात त्याच बरोबर आहेत असं समजून आपलं सगळं जीवन सुरू असतं. तर ज्या 4 महत्वाच्या आपल्या डोक्यामध्ये कल्पना मान्यता असतात, अझम्पशन्स, ज्यांना आपण खरं मानून चालतो, त्या कल्पना म्हणजे एक तर म्हणजे मी कोण आहे. प्रत्येकाला स्वतःबद्दल एक कल्पना असते की मी अमुक आहे, तमुक आहे, वगैरे वगैरे. तर आपण खरंच ते आहोत का? आपलं खरं स्वरूप तेच आहे का, की दुसरं काहीतरी आहे? हा पहिला प्रश्न, ही पहिली मान्यता. दुसरा प्रश्न किंवा दुसरी मान्यता म्हणजे हे जग म्हणजे काय, ह्या जगाबद्दलची आपली काय कल्पना आहे. हे जग आपल्याला जसं वाटतं तसंच आहे का, की दुसरं काहीतरी आहे. तिसरी कल्पना म्हणजे आपल्यापैकी अनेक लोक ईश्वर मानतात की हा ईश्वर आहे. म्हणजे कोणी लोक ईश्वराचं वेगवेगळी स्वरूप आहेत. आपल्या इथे इष्टदेवता आहे, त्यामुळे काही लोकांची भक्ती असते कृष्णावर, काही लोकांची असते रामावर. तर हा जो ईश्वर आहे हा कोण आहे, ही तिसरी कल्पना किंवा मान्यता असते, आणि प्रत्येकाची वेगळी असते. आणि या मान्यतेमुळेच जगामध्ये हजारो वर्षांपासून भांडणं सुरू आहेत, अजूनही सुरू आहेत. आणि चौथी कल्पना म्हणजे आपण राहायचं कसं, जगायचं कसं, साधना काय, आध्यात्मिक साधना काय, या 3 गोष्टी करण्यासाठी काय करायला पाहिजे, काय उपाय आहेत. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं 15व्या अध्यायामध्ये गीतेमध्ये दिलेली. तर गीतेचं आपण थोडंसं एक बॅकग्राऊंड बघू. तर त्याच्यामध्ये कसं असतं की महाभारत काळामध्ये आपल्याला माहिती आहे की कुरु वंश होता. तिथे
अनेक कौरव होते, त्यांच्यामध्ये एक मोठी फॅमिली होती. त्यातला सगळ्यात एक भाऊ होता धृतराष्ट्र, दुसरा होता पंडू, त्यांची मुलं होती, त्यांना कौरव म्हणायचे आणि या पंडूच्या मुलांना हे लोक पांडव म्हणायचे. पांडव 5 होते, कौरव 100 होते. ही सगळी कहाणी आपल्याला माहिती आहे. आणि मग कौरवांना असं वाटायचं की त्यांचं राज्य असावं हस्तिनापुरावर, आमच्याच पार्टीचं राज्य असावं पार्लमेंटमध्ये भारतावर. आजही कहाणी तीच आहे, वेगळी नाहीये. आणि धृतराष्ट्राला असं वाटायचं की माझा मुलगा कसाही जरी असला तरी सुद्धा तो राजा व्हावा. आज काय कहाणी वेगळी आहे का, की माझा मुलगा कसाही जरी असला तरी सुद्धा तो झाला पाहिजे इथला राजा. ही अवस्था आजही आहे, ती बदललेली नाही. त्यानंतर 12 वर्ष पांडवांना कौरवांनी वनवासात पाठवलं. एकदा ते जुगारामध्ये जिंकले म्हणून, आणि नंतर 1 वर्ष गेट 12 म्हणजे बाय 12 गेट 1 फ्री सारखं 12 वर्षानंतर 1 वर्ष अज्ञातवास, असं करून 13 वर्ष या लोकांना पिटावून लावलं पांडवांना. त्यानंतर हे जेव्हा हे परत आले त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं की आता यांच्याशी बोलणी करून आणि आपलं राज्य आपल्याला परत मिळेल. तसं काही झालं नाही. दुर्योधनाने सांगितलं की सुईच्या टोकावर जेवढी जमीन राहील तेवढी जमीन देखील आम्ही तुम्हाला देणार नाही युद्ध केल्याशिवाय. तर हे सगळं झाल्यानंतर मग युद्धाची विभागणी झाली. मग 2 पार्टी सिस्टम. मग एका पार्टीमध्ये अनेक लोक जमा झाले, दुसऱ्या पार्टीमध्ये अनेक लोक जमा झाले. आणि पांडवांच्या पार्टीमध्ये कृष्ण आला. कृष्णाने सांगितलं की मी एका पार्टीमध्ये जाईल आणि माझी सेना जी आहे ती दुसऱ्या पार्टीमध्ये जाईल. तर दुर्योधनाला संख्याबळ महत्वाचं होतं, त्यांनी ती सेना घेतली. आणि अर्जुनाला कृष्ण महत्वाचा होता म्हणून त्यांनी कृष्ण घेतला. आणि मग हे लोक युद्धाला जमा झाले कुरुक्षेत्रात. तर कुरुक्षेत्रात गेल्यानंतर अर्जुनाने प्रश्न विचारला कृष्णाला की इथे ह्या कुरुक्षेत्रामध्ये माझ्यासोबत लढण्यासाठी कोण आले आहेत मला दाखवतो जरा. कारण की आजपर्यंत मी अनेक लढाया खेळलो आणि सगळ्या जिंकलो. मी जगातला सगळ्यात उत्तम योद्धा आहे. तर कृष्णाने काय केलं, कृष्ण त्याचा जो रथ आहे तो 2 सैन्यांच्या मध्ये कुठेही जाऊन उभा करू शकला असता. जर कृष्णाने तो रथ दुर्योधनासमोर किंवा दुःशासनासमोर उभा केला असता तर युद्ध सुरू होण्यासाठी एकाही क्षणाचा विलंब झाला नसता. परंतु कृष्णाने रथ भीष्माचार्यांच्या समोर आणि द्रोणाचार्यांच्या समोर जाऊन उभा केला. आणि अर्जुनाला सांगितलं की तू विचारत होता ना की कोणाची लढाई करायची आहे, तर लढाई जी आहे तुला यांच्याशी करायची. मग तो म्हणतो की हे तर माझे गुरु आहेत, हे तर माझ्या वडिलांचे काका आहेत, मी यांना कसं काय मारू. म्हणजे काय की आतापर्यंत मी अनेक लढाया खेळलो, अनेक लोकांना मारलं. मारण्याला माझ्या मनामध्ये काही आपत्ती नाही, मारू शकतो मी कोणालाही, कित्येक लोकांना मारले. बरं, ज्या लोकांना मारलं ते देखील तर कोणाचे गुरु असतील, कोणाच्या वडिलांचे काका असतील. तुझ्या वडिलांचे गुरु असले, तुझे काका असले, तुझी भावंड असली, त्यांना मारायला काही हरकत नाही. पण हे माझे गुरु आहेत, माझ्या वडिलांचे काका आहेत, यांना मी कसं मारू. तर हा प्रश्न होता. आता युद्धाच्या मैदानावर गेल्यानंतर जो योद्धा असतो तो कोणाचा शिष्य असतो का, किंवा तो कोणाचा पुतण्या असतो का, कोणाचा भाऊ असतो का? नाही, तो असतो योद्धा. तर मी योद्धा आहे की मी कोणाचा शिष्य आहे, मी योद्धा आहे की मी कोणाचा पुतण्या आहे, हा जो भ्रम अर्जुनाच्या मनामध्ये येतो, किंवा ह्याला म्हणतात मोह. मोह म्हणजे डिल्युजन इंग्रजीमध्ये. म्हणजे मी जो आहे त्याच्या व्यतिरिक्त मी कोणीतरी आहे असा माझा समज असतो, मान्यता, अझम्पशन, याला म्हणतात मोह. तर हा मोह दूर करण्यासाठी भगवंतांनी त्याला गीता सांगितली. आणि त्या गीतेच्या वेळेस पुष्कळ लोकांना कदाचित माहिती नसेल, अर्जुनाचं वय होतं 86 वर्षाचं आणि कृष्णाचं वय होतं 89 वर्षाचं. आणि हे दोघं आते मावे भावंड होते. ते कुंती अर्जुनाची आई ही वसुदेवाची बहीण होती सख्खी. वसुदेव म्हणजे कृष्णाचे वडील.
सो कृष्ण हा ह्याचा मामे भाऊ आणि अर्जुन म्हणजे त्याचा आते भाऊ. तर इतके दिवस आते मामे भावंड भावासारखे वाढले, खेळले, मित्रांसारखे राहिले, कारण की वय सारखंच होतं ना साधारण. इतक्या वर्षांमध्ये अर्जुनाला कृष्णाकडनं काहीही कुठल्याही प्रकारचं ज्ञान प्राप्त करून घेण्याची काही इच्छा झाली नाही कधीच. आणि युद्ध सुरू होण्यापूर्वी देखील किती दर्प की मी आजपर्यंत कुठलंच युद्ध हारलेलो नाहीये. तर कोण आलाय माझ्यासोबत, कोणाची हिंमत आहे माझ्यासमोर येऊन उभं राहण्याची, दाखव तर मला, असं म्हणतोय. तर कृष्णाला लक्षात आलं की हा आता ही वेळ बरी आहे याला दाखवण्यासाठी की हा कोण आहे. म्हणून त्यांनी हा रथ यांच्यासमोर उभा केला आणि मग सांगितलं की तू म्हणजे काही हा देह नव्हे. हे दुसऱ्या अध्यायात सांगितलं. तू म्हणजे आत्मा आहेस जो अजर आहे आणि अमर आहे, नित्य आहे, ज्याचा कधी न जन्म झालाय, न जो वाढतो, न जो कधी मरतो. हा तू आहेस. त्याला काही ते कळलं नाही. त्यांनी अनेक प्रश्न विचारले. त्याला जर ते तेव्हा कळलं असतं, त्याला पटलं असतं, तर बाकीची सगळी गीता सांगण्याची गरजच नसती पडली. तर ही जी अर्जुनाची कहाणी आहे ही केवळ अर्जुनाची नाहीये, ती आपल्या सगळ्यांची कहाणी आहे. आपल्या सगळ्यांसमोर अशा प्रकारचे प्रश्न येतात. आधी काय असतं बा की आपला जेव्हा जन्म होतो तेव्हा आपली जी इंद्रिय आहेत म्हणजे सेन्स ऑर्गन्स ही बहिर्मुखी असतात. दे आर आउटवर्ड बाउंड. म्हणजे कसं असतं की आपण डोळे उघडल्याबरोबर आपल्याला बाहेरचं जग दिसतं, किंवा नवजात जे बालक असतं ना त्याची जीभ अशी वळवळच करत असते. म्हणजे त्याला हे सांगावं लागत नाही की जीभ ही रसना आहे. त्यांनी आपल्याला चवीचं ज्ञान होतं. तर तोंडाने खायचं असतं हे बालकाला समजावून सांगायला लागत नाही. त्या बालकाला त्या आईने घेतल्याबरोबर ते बालक दूध प्यायला सुरुवात करतं. हा निसर्गाचा नियम आहे, हा प्रत्येक जीवाचा नियम आहे. म्हणजे आपण इतर प्राण्यांमध्ये जरी बघितलं तरी सुद्धा कुठल्याही प्राण्याला त्याच्या आईचं दूध, म्हणजे मी मॅमल्सची गोष्ट करतोय, स्तन्य जे असतात प्राणी त्यांची, की त्यांना त्यांच्या मुलांना त्यांच्या आईचं दूध पिणं हे जन्मजात माहिती असतं, कळत असतं. तर तेव्हा आपला असा समज होतो आणि आपण या भ्रमात किंवा या समजुतीत राहत असतो की हा देह म्हणजे मी आहे. तर हा आपला पहिला समज. तर ह्या भ्रमात आपण अनेक वर्ष राहतो आणि सगळं चांगलं चाललेलं आहे, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. म्हणजे समजा एखादा मुलगा आहे, तो व्यवस्थित शिकला, तो मोठा झाला, त्याला चांगली नोकरी लागली, त्याला चांगली सुंदर बायको मिळाली आणि एखाद दिवशी तो फिरायला जातो किंवा धावायला जातो. तर एखादा लहान मूल त्याला भेटतं वाटेत आणि त्याला विचारतं की अंकल टाइम क्या हुआ है. मग त्याला वाटतं की अरे मैं अंकल कब हो गया. मी एवढा मोठा झालो की मला कोणीतरी काका म्हणतंय, लहान मुलगा. मला तर मी मोठा होण्याचा काहीच अनुभव नाहीये. आपण स्वतःच्या अनुभवात बघा नाही सगळं, की आपण जेव्हा प्रायमरी शाळेत शिकायचो, त्यानंतर आपण हायस्कूलमध्ये गेलो, कॉलेजमध्ये गेलो, लग्न झालं, आपण अमेरिकेला आलो, अमेरिकेत अनेक वर्ष नोकरी केली, आता अनेक लोक आपल्यापैकी निवृत्त झालेत. तर आपण जे होतो आधी आणि आत्ता जे आहोत, आपल्या असण्याबद्दल की मी आहे किंवा मी अमुक आहे, से मी आता मी म्हणेन माझ्या अनुभवावरनं की मी विक्रम आहे, मी विक्रम आहे, ही जी माझी भावना आहे ही लहानपणीपासून ते आतापर्यंत सेमच आहे, तीच आहे, बदललेली नाहीये. तशीच आपली प्रत्येकाची भावना असते, नाही का. तर आपण कधीच बदलत नाही असा आपला आतून अनुभव असतो, परंतु बाहेरून आपलं शरीर बदलतं. म्हणजे आपण आधी छोटे असतो, नंतर टीनेजर होतो, मग ऍडल्ट होतो, नंतर मग मिडल एज होतो, नंतर आता आपण पुष्कळचे लोक आता 60च्या आसपास किंवा त्याच्या पुढे आहात. तर हे जे बदल घडत असतात हे बाहेर घडत असतात, ते आपल्याला दिसत नाही, कारण की आपलं शरीर आपण स्वतः बघू शकत नाही ना, आपल्या डोळ्यांनी आपण स्वतःला बघू शकत नाही, आपल्या डोळ्यांनी बाहेरचं जग आपल्याला दिसतं. तर हा पहिला धक्का असतो आपल्यासाठी की आपण बदललेलो आहोत, आहे की नाही. मग आपण विचार करतो की ही बदलणारी वस्तू मी आहे का, कारण की मला तर आतून बदलण्याचा काही अनुभव येत नाही.
मग आपण अशा एका दुसऱ्या समजुतीमध्ये किंवा अझम्पशन मध्ये जातो की मी हा देह नाहीये, ठीक आहे, मी म्हणजे एक जीव आहे, म्हणजे आय एम सम लाईव्ह पर्सन, आणि बाकीचे जे हे मला जीव दिसतात आहेत ते पण लाईव्ह पर्सन्स आहेत. म्हणजे मी एक जीव आहे आणि इतर हे सगळे जीव जे आहेत ते सगळे वेगळे जीव आहेत. अशा समजुतीमध्ये मी असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर असं माझ्या लक्षात येतं की आतापर्यंत आपण अनेक गोष्टी केल्या. म्हणजे लहानपणी तर आपल्याला असं वाटत असतं की हा, जिथे मी जमीन खणीन तिथे पाणी काढेन, असा विश्वास असतो माणसाचा. नंतर मग काही दिवसानंतर जेव्हा आपण थोडंसं प्रगल्भ होतो, त्याच्यानंतर असं लक्षात येतं की केवळ आपण जे करत असतो किंवा करतो त्याच्यामुळेच फक्त गोष्टी घडत नसतात. या जगामध्ये अनेक प्रकारच्या अशा शक्ती आहेत ज्या आपली मदत करत असतात, किंवा त्या शक्ती जर तशा व्यवस्थित चालल्या नाहीत तर आपल्याला जे करायचं ते शक्यच होणार नाही. म्हणजे आपण या क्षणी एका ठिकाणी स्थिर बसलेलो आहोत असा आपल्याला अनुभव आहे. वस्तुस्थिती काय आहे? वस्तुस्थिती अशी आहे की पृथ्वी स्वतःभोवती कमीत कमी 600 ते 1000 मैलाच्या स्पीडनी फिरते, परंतु पृथ्वीचं जे गुरुत्वाकर्षण आहे त्यांनी आपल्याला धरून ठेवलेलं आहे, आणि आपण आणि पृथ्वी दोघेही एकाच गतीने फिरत आहोत. बरोबर. तर त्यामुळे आपल्याला एका ठिकाणी आपण स्थिर आहोत असा अनुभव येतोय. तर ह्या गुरुत्वाकर्षणाची आपल्यावर किती कृपा आहे. ते जर नसतं तर आपण कुठे फेकलो गेलो असतो की नाही. किंवा पृथ्वी सूर्याभोवती फिरते, तर आपण लहानपणी खेळ खेळायचो की नाही, की आपण दोरीला एक दगड बांधायचो आणि मग तो असा फिरवायचो, आणि मग तो दगड जो असतो तो असा भिरकावून देऊ शकतो आपण गुल्लेरासारखा. स्लिंग शॉट म्हणतात नाही ते तसं. तर हे कशामुळे होतं की हा जो सेंट्रीफ्युगल फोर्स आहे तो बाहेर खेचत असतो त्या दगडाला, परंतु तो जो दोर आहे तो त्या दगडाला धरून ठेवलेला असतो आपल्या हाताशी. आता पृथ्वीला सूर्याभोवती फिरताना कोणी धरून ठेवलंय? ह्या नियमाप्रमाणे पृथ्वी आतापर्यंत सूर्यापासून अनेक मैलो दूर फेकली जायला हवी होती, पण ती काही फेकली गेलेली नाहीये. कोणी धरून ठेवला तिला? तर हे जे गुरुत्वाकर्षण आहे अनेक ग्रहांमध्ये, सूर्यामध्ये, किंवा सूर्य देखील कुठल्या तरी केंद्राभोवती फिरतोय की नाही. तर हे जे सगळं विश्व चाललेलं आहे हे ज्या भौतिक शक्ती आहेत त्यांनी एकत्र व्यवस्थित धरून ठेवलेलं आहे. ह्या सगळ्या शक्ती आपल्यावर काम करत असतात आणि त्याच्यामुळे आपण जिथे असतो तिथे स्थिर असतो. तर ह्या सगळ्या शक्ती किंवा अनेक प्रकारच्या या ज्या शक्ती आहेत त्यांना आपण देवता असं म्हणून संबोधतो. आणि मग ज्याला जी देवता आवडत असेल, इष्टदेवता, ती इष्टदेवता मानून त्या देवतेचं आपण पूजन करतो, आणि मग त्या देवतेची आपण भक्ती करतो किंवा उपासना करतो. आणि मग तोपर्यंत देखील ह्या सगळ्या आपल्या यात्रेमध्ये आपला जो कार्यक्रम असतो तो असा असतो की माझ्या मनामध्ये ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात. आधी काय असतं की आपल्याला जे शारीरिक आपल्या गरजा असतात किंवा जी सुख असतात ती आपण भोगण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर म्हणजे आपली मानसिक सुख असतात, सुख दुःख, ह्याला आपल्या शास्त्रामध्ये काम आणि अर्थ म्हणतात. या दोन गोष्टींमध्ये आपण आपलं सर्वांचं जीवन, बहुतेकांचं जीवन जात असतं. ह्याच्या पलीकडे काय आहे याच्याकडे आपलं लक्ष नसतं किंवा याच्याकडे आपण विचारपूर्वक बघत पण नाही. तर हे सगळं झाल्यानंतर जेव्हा आपण विचार करायला लागतो की आपण खरंच आहोत कोण, तेव्हा आपण गीतेच्या 15व्या अध्यायापर्यंत येतो. गीतेची जी रचना आहे ती आणि आपला अनुभव हा काही फारसा वेगळा नाही आहे. आपल्या जीवनाचा जो अनुभव आहे तो असा असतो की आपण आधी देहबुद्धीत असतो. म्हणजे मला असं वाटत असतं की मी हा देह आहे. तर जेव्हा मी ह्या देहबुद्धीत असतो तेव्हा मला या देहाने काहीतरी करणं गरजेचं आहे. काय करणं गरजेचं आहे? कर्म करणं गरजेचं आहे. म्हणजे गीतेच्या दृष्टीने कर्मयोग जो सांगितलेला आहे तो कर्मयोग म्हणजे सेवा रूप आहे, की या देहाने तू सेवा कर. सेवा कोणाची कर? ज्यांच्याकडनं कर्ज घेतलेलं आहे. कर्ज कसं घेतलंय? अरे कर्जच तर घेतलंय म्हणून तर तू या पृथ्वीवर आलायस ना. मी या पृथ्वीवर आलो कसा? हे शरीर माझं थोडीच. हे शरीर मला माझ्या आई वडिलांनी दिलं.
म्हणजे माझ्या आईवडिलांचं माझ्यावर ऋण आहे की नाही. तर यापासून मी मुक्त कसा होईन? तर मी माझ्या आईवडिलांची सेवा करेन. हा देह मला आईवडिलांनी दिला, आईवडिलांची सेवा कर, हा पहिला कर्मयोग झाला. दुसरं, आता मी या समाजात राहतोय, तर मी तर काही सगळ्या गोष्टी करत नाही ना. हा शर्ट मी घातलाय, हा शर्ट मी इथे दुकानात गेलो आणि आणला विकत. त्या दुकानात कुठून आला? तर कोणीतरी तो शिवला. कुठे? बांगलादेशमध्ये. तर त्याच्याकडे कापड कोणी दिलं? कुठल्या तरी आणखी दुसऱ्या देशातनं. कापड कसं तयार झालं? कोणीतरी कापूस उगवला त्या शेतकऱ्यांनी. कापूस कसा उगवला? त्या शेतकऱ्यांनी बी पेरलं फक्त, बाकी काही नाही केलं. त्याच्या पलीकडची जी प्रक्रिया त्या कापसाच्या बीवर झाली, ती प्रक्रिया निसर्गाच्या नियमांप्रमाणे झाली. त्यामुळे निसर्गाचं पण माझ्यावर ऋण आहे, समाजाचं ऋण आहे, निसर्गाचं ऋण आहे. त्यामुळे समाजाची सेवा करणं हा माझा धर्म आहे. हे माझं कर्मयोगाचं एक स्वरूप आहे. निसर्गाची सेवा करणं हे माझ्या कर्मयोगाचं स्वरूप आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी करत 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 आपलं डोकं थोडंसं क्लिअर व्हायला लागतं, क्लॅरिटी यायला लागते, म्हणजे चित्त शुद्ध व्हायला लागतं. त्याच्यानंतर मग आपण विचार करायला लागतो की आपण आहोत कोण. ह्या प्रश्नाचं उत्तर आपण जेव्हा शोधायला लागतो तेव्हा आपण गीतेच्या 15व्या अध्यायात येतो. तर ह्या 15व्या अध्यायामध्ये पहिले भगवंत सांगतात की हे जगत म्हणजे काय. जगाचा 2 श्लोकांमध्ये त्यांनी सगळं वर्णन केलंय. जगाचं वर्णन, ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानि यस्तं वेदच वेदवित् अधश्च ऊर्ध्वम प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषय प्रवालाः अधश्च मूलान्यनुसंततानि कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. हे सांगितलं. म्हणजे की हे जग ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम. अश्वत्थ म्हणजे पिंपळाचं झाड किंवा वडाचं झाड, फिकस रिलिजिओसा. तर ह्या झाडाची मुळं वर आहेत आणि शाखा खालती सगळ्या पसरलेल्या आहेत, असं वर्णन केलंय. तर असं शीर्षासन करणारं पिंपळाचं झाड आपण कधी बघितलंय का? नाही बघितलंय. तर हे जे वर्णन आहे हे आपल्या देहाचं आहे, कारण की ह्याचं मूळ जे आहे, जिथून आपण खातो, ते वर आहे आणि इथून खाली आणि साईडला असं वाढतं, नाही का? ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानि यस्तं वेदस वेदवित्. हे छंदांसी यस्य पर्णानि जे सांगितलंय ते छंद म्हणजे वेद, यस्य पर्णानि ह्याची जी पानं आहेत ते वेद आहेत. जर या झाडाला वेदांच्या अनुसार आपल्या आचरणाने आपण जर सुसंस्कृत केलं किंवा आपल्या शरीराला जर वेदांची पानं लागलेली असली तर हा वृक्ष सुंदर दिसतो, असा याचा अर्थ आहे. त्यामुळे आपण जेव्हा जगात राहतो किंवा समाजात राहतो तेव्हा आपलं जे आचरण आहे ते वेदिक प्रिन्सिपल्स जे आहेत, वेदांमधली जी तत्व आहेत त्या तत्वांनुसार असावं अशी अपेक्षा आहे. तर ते आयुष्य जे आहे ते फार सुंदर होईल. तर ह्याचा विचार आपण कधी करतच नाही. तर हे जर आपण शिकलो किंवा हे जर आपल्याला लहानपणापासून माहिती असलं तर आपलं आयुष्य किती सुंदर होईल, ही कल्पना आहे. तर हे 2 श्लोक सांगितल्यानंतर भगवंत म्हणतात की नरूपमस्येह तथोपलभ्यते नांतो न चादिर न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनम सुविरूढ मूलम असंग शस्त्रेन दृढेन चित्वा. 2 श्लोकांमध्ये एवढी सगळी कहाणी सांगितली जगाबद्दलची आणि तिसऱ्या श्लोकातच सांगितलं की नरूपमस्येह तथोपलभ्यते, म्हणजे हे जसं दिसतंय तसं नाहीच आहे. अरे मग काय, इमॅजिनरी आहे. तर हे इमॅजिनरी कसं आहे, आता मी मॉडर्न सायंटिफिक प्रिन्सिपलच्या दृष्टीने सांगतो की सगळं जग जे आहे ना, बाहेर आपल्याला जे दिसतंय, ऑल मॅटर, ते कशाच बनलेलं आहे? ॲटम्स आणि मॉलिक्युल्स, अणुरेणू. तर ह्याच्यामध्ये काय असतं? ह्याच्या आतमध्ये इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स ह्या 3 गोष्टी असतात. हे आपण केमिस्ट्रीमध्ये शिकलो होतो. आपण जरी 70 वर्षाचे असलो आत्ता तरी सुद्धा आपण आपल्या केमिस्ट्रीमध्ये शिकलो होतो, किंवा तेव्हाही केमिस्ट्री तशीच होती, आत्ताही तशीच आहे. जशी सूर्यमालिका आहे की नाही, किंवा ग्रहमालिका, सूर्याभोवती हे सगळे 9 ग्रह फिरतायत, तशाच प्रकारे जो अणू असतो, ॲटम, त्याच्या मध्यभागी एक न्यूक्लियस असतं, त्याच्यामध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात आणि इलेक्ट्रॉन्स त्याच्या भोवती फिरत असतात. आता समजा आपण एखाद्या फिजिसिस्टला
पदार्थ विज्ञान शास्त्रज्ञाला विचारलं की एखादा इलेक्ट्रॉन एखाद्या क्षणी कुठे आहे, तर तो काय म्हणेल की या क्षणी हा इलेक्ट्रॉन इथे असण्याची शक्यता आहे. म्हणजे तो इलेक्ट्रॉन इतक्या जोराने फिरतोय की तो प्रत्येक क्षणी त्याची जागा बदलतोय. त्याचप्रमाणे ही पृथ्वी देखील प्रत्येक क्षणी तिची जागा बदलते ना अंतरिक्षात. आज आपण ज्या ठिकाणी अंतरिक्षात आहोत त्याच्या लाखो मैल दूर होतो जेव्हा आपला जन्म झाला तेव्हा, जेव्हा हे शरीर इथे तयार झालं तेव्हापासून आतापर्यंत पृथ्वी कुठपासून कुठपर्यंत आली विचार करा जरा. म्हणजे जिथे आपण आधी होतो तिथपासून आपण किती दूर आलो आहोत. म्हणजे हे जे जग आपल्याला जसं वाटतं की हे स्टेडी आहे किंवा हे कंटिन्युअस आहे, तसं नाहीये. ते प्रत्येक क्षणी बदलत असतं. पण आपल्याला काय आहे की ते चलचित्र असतं की नाही, म्हणजे सिनेमा तसं दिसतं. त्याचं काय आहे तत्व की आपल्या डोळ्यासमोरून एका सेकंदाच्या आत 16 पेक्षा जास्त चित्र जर गेली, सरकली, तर आपल्याला असं वाटेल की चलचित्र आहेत, ती चित्र हलतायत. याच सिद्धांतावर सिनेमा बाहेर निघाला की नाही, मूवीज. तर जग जसं असतं, जसं दिसतं तसं ते नसतं. इट इज इल्युझरी. म्हणजे 2 उदाहरणं देतो, 2 काय 3 देतो. एक उदाहरण आहे, आता उन्हाळा येतोच आहे त्यामुळे आपल्याला मृगजळ दिसतं. मृगजळ म्हणजे असं वाटतं की पाणी आहे पण ऍक्च्युली पाणी नसतं, बरोबर आहे. तर आपल्याला कळतं हे, त्यामुळे आपण त्याच्या मागे पळत नाही. परंतु मृग जे असतं म्हणजे हरिण, ते त्याच्या मागे पळतं आणि पळता पळता शेवटी ते तहानेनी व्याकुळ होऊन मरून जातं, कारण की त्याला कळतच नाही की हे पाणी नाही. दुसरं, आकाश आपल्याला निळं दिसतं पण आकाशाचा रंग निळा नाही आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, फिजिक्स मध्ये आपण शिकलोय की सूर्याचा प्रकाश जो पृथ्वीवर पडतो, पृथ्वीवर सगळं पाणी आहे, त्याचं ते सगळं रिफ्लेक्ट होतं आणि त्याचा जो ग्लो आहे तो निळा दिसतो. म्हणजे जो दिसतो आहे तो खरा आहे परंतु तो खरा नाही आहे, म्हणजे इट्स एन इल्युशन. आणि तिसरं म्हणजे इंद्रधनुष्य. इंद्रधनुष्य पण आता दिसेलच पहा, 1-2 या महिन्यात नाही तर पुढच्या महिन्यात तर दिसेलच. आपल्या इथे दिसतं अमेरिकेत. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना त्या दिसायला खूप सुंदर असतात, दिसायला खऱ्या पण दिसतात जेव्हा दिसतात तेव्हा, परंतु त्या खऱ्या नसतात. म्हणजे आपल्यापैकी किती लोकांना असं वाटलंय की हे इंद्रधनुष्य किती सुंदर दिसतंय, तर आपण ह्याचा एक तुकडा छोटासा तोडून आपल्या मुलांसाठी घेऊन जावा, असं नाही वाटत. तर हे आपल्याला जर कळलं की हे सगळं जग जे आहे ते असं मिथ्या आहे, म्हणजे दिसतं तर आहे, इट अपियर्स बट इट इज नॉट रिअल. हे जगाबद्दल सांगितलं. त्यानंतर दुसरा जो प्रसंग आहे तो जीवाबद्दलचा आहे की मी कोण आहे. त्याच्यामध्ये एक साधनेचा प्रसंग आहे पण मी तो नंतर सांगतो. पहिले आपण जीवाबद्दल बोलू. की जीवाबद्दल भगवंत सांगतात की ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः. ह्या या श्लोकावरून लोकांनी जो अर्थ घेतलेला आहे, अनेक लोकांनी, आणि तो लिटरल अर्थ तसाच आहे की हे सगळे जीव जे आहेत हे माझा अंश आहे, म्हणजे मी भगवंताचा अंश आहे. भगवंत सांगतायत की अर्जुना तू माझा अंश आहेस किंवा मी कृष्णाचा अंश आहे, असं त्याचं लिटरल मिनिंग आहे, अर्थ. परंतु आता आपण थोडासा गणिताच्या दृष्टीने विचार करू की आपण भगवंताला अनंत आहे असं म्हणतो, गॉड इज इन्फिनिट, बरोबर आहे. तर इन्फिनिटीमध्ये अंश खरे असतात की कल्पित असतात. आता आपण दिशांचं उदाहरण घेऊया की 10 दिशा आहेत ना, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, नंतर 4 कॉर्नर्स, ईशान्य आग्नेय नैऋत्य वायव्य, त्याच्यानंतर ऊर्ध्व आणि अध, म्हणजे वर आणि खाली, 10 दिशा झाल्या. तर या 10 दिशा मिळून आकाश तयार होतं. आकाशाला 1/10 केलं तर एक दिशा होते. एक दिशा कुठे संपते आणि दुसरी दिशा कुठे सुरू होते. आणि ही जी एक दिशा आहे 1/10, ही 1/10 आहे की ही पण इन्फिनिटच आहे, ही पण अनंतच आहे. त्यामुळे अनंतामध्ये भाग संभवत नाहीत, हा गणिताचा सिद्धांत आहे. आता आपण बघूया की आपण आपल्या खोलीत बसलेलो आहोत
या खोलीच्या आतमध्ये पण आकाश आहे आणि बाहेर पण आकाश आहे. तर हे आतलं आकाश आणि बाहेरचं आकाश वेगळं वेगळं आहे का? समजा ही खोली आपण तोडून टाकली, किंवा हे घर बांधण्यापूर्वी हे जे आकाश होतं, हे आकाश कुठे होतं? हे इथेच होतं. आतलं आकाश आणि बाहेर आकाश ही मी कल्पना केली, कारण की माझं लक्ष भिंतींवर आहे. बरोबर आहे. आता पूर्व दिशा कुठली आहे? पूर्व दिशा कुठली आहे असं आपण जर कोणाला विचारलं, ते काय म्हणेल? कोणी काय म्हणेल की अरे जिथनं सूर्य उगवतो ना ती पूर्व दिशा आहे. ठीक आहे, बरोबर आहे. ओके, मग आता सूर्य कुठनं उगवतो? पूर्व दिशेकडनं. हे तर खूपच गोलमाल उत्तर झालं. पूर्व कुठली? तर जिकडनं सूर्य उगवतो. आणि सूर्य कुठनं उगवतो? तर पूर्व दिशेकडनं. म्हणजे काय झालं की पूर्व दिशा आणि सूर्योदय हे दोन्ही एकमेकांवर अवलंबून आहेत. आणि सत्य काय आहे? सत्य हे आहे की सूर्योदय होतच नाही. सूर्य आहे तिथेच आहे, पृथ्वी फिरते स्वतःभोवती. त्याच्यामुळे सूर्योदय होतोय असा भास होतोय. आणि ह्या दिशा ज्या आहेत ना, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण वगैरे, ह्या सगळ्या फार उपयोगी आहेत, कारण की त्याच्यावर हे सगळं जीपीएस आपलं जे शास्त्र आहे ते आधारित आहे. म्हणजे मला माहिती आहे की मी जिथे राहतोय पेन्सिल्व्हेनियातून, तिथून वॉशिंग्टन DC दक्षिणेकडे 120 मैल. ह्या सगळ्या ज्या उपयोगी वस्तू आहेत किंवा त्याची जी उपयोगिता आहे ती महत्वाची आहे. तिचा उपयोग करून घ्यायला काही हरकत नाही, परंतु ते सत्य नाही आहे हे माहिती असायला पाहिजे. त्याचप्रमाणे आता आपण बघू की मी तुमच्याशी बोलतोय पेन्सिल्व्हेनियामधनं, तुम्ही तुमच्या घरी आहात, ऐकता आहात असं मी गृहीत धरतो. ऐकता आहात की नाही मला माहित नाही. तर कसं ऐकू येतं तुम्हाला? माझा आवाज जो आहे ना तो ह्या मायक्रोफोन मधून, ह्या लॅपटॉप मधून, नंतर कुठेतरी त्या वेरायझनच्या नेटवर्क मधनं कुठल्या तरी सॅटेलाइट मध्ये जातोय, आणि मग तिथनं तो तुमच्या घरामध्ये तो कॅच होतो आहे, आणि मग तुमच्या लॅपटॉप मध्ये येतोय. पुन्हा त्याचं रूपांतर ह्या सगळ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह झाल्या ना. माझ्या तोंडातून इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह थोडीच निघतात, माझ्या तोंडातून आवाज निघतोय असं मला ऐकू येतं. बरोबर आहे. त्या आवाजाचं रूपांतर झालं या सगळ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मध्ये. मग त्या सगळ्या पुन्हा रिकन्वर्ट झाल्या, त्यांचं रूपांतर पुन्हा एकदा झालं साऊंड वेव्ह मध्ये, म्हणजे आवाजामध्ये, आणि मग तो आवाज तुमच्या कानात गेला, मग तुमच्या कानाचे पडदे हलले, मग तिथनं पुन्हा एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह तयार झाली, ती तुमच्या ब्रेन मध्ये गेली, आणि मग तिथे काहीतरी सेन्सेशन झालं, आणि मग तुम्हाला कळतंय की अरे हा माणूस आपल्याशी पेन्सिल्व्हेनियातनं बोलतोय. म्हणजे याचा अर्थ काय झाला की मी तुमच्याशी बोलतोय तरी सुद्धा जोपर्यंत तुमच्या मनामध्ये ते रजिस्टर होत नाही, त्याचा संस्कार होत नाहीये, तोपर्यंत तुम्हाला हे कळणार नाही की मी तुमच्याशी बोलतोय. त्याचप्रमाणे माझा चेहरा तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल, तर तिथून लाईट येतो बाहेर, तो आपल्या रेटिनामध्ये जातो, तिथे एक इमेज तयार होते, पुन्हा ते ब्रेनमध्ये जाते, मग त्याचं जे सेन्सेशन आहे त्याचं आपल्याला मनाला कळतं की हा इथे आपल्याला ही वस्तू दिसली. आता एक छोटीशी जादू करू आपण. म्हणजे मी कसं गायब होतो पहा. डोळे मिटा सगळेजण असे, डोळे मिटल्याबरोबर मी गायब होतो. याचा अर्थ काय आहे की मी बाहेर आहे किंवा मी ह्या स्क्रीनवर आहे असं आपल्याला जे दिसतंय ते जोपर्यंत माझे डोळे उघडे नसतील किंवा त्याचा संस्कार माझ्या मनावर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मला कळतच नाही. तात्पर्य हे आहे, बॉटम लाईन, की जग बाहेर आहे असं आपल्याला जे वाटतं, जे असं दिसतं, त्याचा संस्कार किंवा त्याचं इम्प्रेशन जोपर्यंत माझ्या मनावर पडत नाही तोपर्यंत ते जग आहे असं मला कळतच नाही. याचं आणखीन एक उदाहरण असं आहे की आपण रात्री जेव्हा झोपतो सगळेजण, तेव्हा जग कुठे जातं? तेव्हा तर आपल्या घरासमोरनं मोर्चा जरी गेला तरी सुद्धा आपल्याला कळणार नाही की काय होतं, कारण की आपली इंद्रिय बंद असतात तेव्हा. त्यामुळे जगाचा अनुभव आपली इंद्रिय जेव्हा काम करत असतात आणि ते ज्ञान ग्रहण करत असतात तेव्हाच आपल्याला जगाचं ज्ञान होतं. म्हणजे हे पूर्व दिशा आणि सूर्योदय ह्याच्यासारखं झालं की जग असलं तरी सुद्धा जोपर्यंत माझं मन ते ग्रहण करत नाही तोपर्यंत त्याचा अनुभव मला येत नाही, आणि मला जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत ते जग आहे असं मला कळतच नाही. लक्षात येत आहे का? म्हणजे काय झालं की माझा अनुभव किंवा माझ्या मनामध्ये जे चित्र येत आहे, तयार होत आहे, ते आणि हे जग, ह्या दोन्ही गोष्टी परस्परावलंबी आहेत. दे आर इंटरडिपेंडेंट. ठीक आहे ना? तर जी गोष्ट दिसते अशी, जिचा आपल्याला भास होतो, ती गोष्ट सत्य नाहीये. आणि ती सत्य म्हणजे ती नित्य बदलणारी वस्तू आहे ना. सत्य आहे असे वाटत जरी असलं तरी सुद्धा ती नित्य बदलणारी आहे ना.
नित्य बदलणारी जी वस्तू आहे, जी क्षणोक्षणी बदलते आहे, ती गोष्ट मी नाहीये. कारण की मला तर माझ्या बदलण्याचा अनुभव येतच नाही. मी तर जसा आहे तसाच आहे ना, गेले कित्येक वर्ष. जन्म झाला तेव्हापासून ते आतापर्यंत मी विक्रम आहे, ही जी माझी भावना आहे ती तर तीच आहे. त्याच्यामध्ये काहीच फरक पडलेला नाही. तर ह्या दोन गोष्टी ज्या आहेत, याच्या पलीकडे आपण असतो हे भगवंत नंतर सांगतात. शेवटच्या याच्या 5 श्लोकांमध्ये तिथपर्यंत आपण गेलेलो नाही अजूनपर्यंत. जीवाचा प्रसंग सांगितला की ममाई वांशो जीवलोके जीवभूत सनातन मनःष्ठानींद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षती. ह्या अनुभवात आपण जेव्हा असतो त्याच्यानंतर काय होतं, शरीरम यदवाप्नोती यच्चाप्युत्क्रामतीश्वर गृहीत वैतानी संयाती वायुर्गंधा निवाशयात. म्हणजे काय असतं की हा जो जीव आहे, ज्याला आपण जीव म्हणतो, इंडिव्हिज्युअल सोल अपार्ट फ्रॉम अदर सोल्स, माझा जीव इतरांपेक्षा वेगळा जीव, तो जीव हे शरीर सोडून ज्याप्रमाणे वायू गंध घेऊन जातो आपल्यासोबत, त्या प्रकारे हा जो जीव आहे, ह्या शरीरातले जे संस्कार असतात, ह्या शरीरातल्या ज्या वासना असतात, त्या सगळ्या वासना घेऊन, म्हणजे सॉफ्टवेअर घेऊन दुसरा सिस्टम शोधायला जातो. म्हणजे आपला जो फोन असतो की नाही, हा फोन एक डिव्हाइस संपल्यानंतर आपलं सगळं जर सॉफ्टवेअर गुगलवर असलं किंवा आपलं जर प्रोफाईल गुगलवर असलं तर काय होतं, आपण दुसरा फोन घेतला की त्या क्लाउडवरनं आपलं सगळं प्रोफाईल डाउनलोड करतो दुसऱ्या डिव्हाइसमध्ये. एक्झॅक्टली तसंच होतं की हे शरीर सोडून हा जीव दुसऱ्या शरीरात जातो. ही थिअरी आहे. ओके. आपण जेव्हापर्यंत जीव भावत असतो किंवा जोपर्यंत आपण स्वतःला जीव समजत असतो तोपर्यंत हे असंच होतं, असं होत राहतं अनंत काळापर्यंत. म्हणून म्हणतात ना, ममाई वंशो जीवलोके जीवभूतच सनातन. म्हणजे मी पण सनातन आहे, मी पण इटर्नल आहे आणि तू पण सनातन आहेस, जीव. ह्याच तत्वावर द्वैत आधारित आहे. अद्वैत हा एकच विचार किंवा हे एकच सत्य असं आहे की जे ह्याच्या पलीकडे जातं आणि जे हे अगदी ठासून सांगते आपल्याला की सगळीकडे जे तत्व भरलेलं आहे, जे सगळीकडे परमात्मा तत्व भरलेलं आहे, तू म्हणजे इंडिव्हिज्युअल आत्मा किंवा इंडिव्हिज्युअल जीव नाहीस, तू म्हणजे परमात्माच आहेस, स्वतःच आहेस. यू आर डिव्हाइन. केवळ अद्वैत वेदांत हे सांगतो, ठासून सांगतो. त्यामुळे त्याच्यामध्ये सगळं जग जे आहे हे त्याच्यामध्ये सामावलेलं आहे. त्यामुळे अद्वैताचा जो साधक असतो, अद्वैतावर ज्याची असीम निष्ठा असते, तो साधक कोणाचाही वैरी नसतो. कारण त्याला त्याचा कोणी वैरी दिसतच नाही, त्याला त्याच्या स्वतःशिवाय दुसरं काही दिसतच नाही जगामध्ये. अहम ब्रह्मास्मी आणि सर्वम खल्विदम ब्रह्म, ह्या ज्या दोन गोष्टी आहे, ह्या दोन गोष्टी त्यांनी पूर्णपणे आत्मसात केलेल्या असतात किंवा त्याला त्याचा अनुभव झालेला असतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. म्हणजे काय की हे सगळे जे जीव मला दिसतात आहेत त्या सगळ्यांचं एकमेकांशी मैत्र असावं. आणि तसं आहे निसर्गामध्ये, तसंच आहे. आपल्याला असं वाटतं, आपल्याला डार्विन महाराजांनी शिकवलं की सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. भौतिक जगामध्ये असेल हे सत्य आहे सुद्धा, परंतु ज्ञानेश्वर महाराज सांगतात की भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. कारण की या सगळ्या जीवांचं जे ऐक्य आहे, जे अद्वैत आहे, याचा त्यांनी अनुभव घेतला. त्याच्यानंतर ते म्हणतात ना की जे खळांची व्यंकटी सांडो, म्हणजे खळ नष्ट हो असं नाही म्हणत, खळांची व्यंकटी सांडो असं म्हणतात. त्यांचा जो दुष्टपणा आहे ना, दुष्ट लोकांचा, तो जाऊ देत. दुष्ट लोक नष्ट होण्याची गरज नाही. इतकं प्रेम कसं आलं असेल त्या माणसाला, मुलाला म्हणेन मी. कारण की ज्ञानेश्वरांनी कितव्या वर्षी लिहिली ज्ञानेश्वरी? ही वॉज अ टीनेजर, नाही का? आणि किती हाल अपेष्टा सहन केल्या चारी भावंडांनी. त्यानंतर देखील सगळ्या विश्वाबद्दल, सगळ्या जीवांबद्दल, भूतमात्रांबद्दल इतकं प्रेम, इतका जिव्हाळा, इतका कळवळा कसं काय आला असेल? विचार करून पाहतो असं. तर शरीरम यदवाप्नोती यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत वैतानी संयाती वायुर्गंधानी वाशयत्. श्रोत्रम
चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयान् उपसेवते उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढा नानु पश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. इथपर्यंत सांगितल्यानंतर भगवंत सांगतात की ही सगळी स्टोरी तुला सांगितली ना जीवाची, विमूढा नानु पश्यन्ति, जो विमूढ आहे, जो मोहित आहे, ज्याला स्वतःबद्दल मी कोण आहे ही पूर्णपणे कल्पना नाहीये, त्याला हे कळणारच नाही. विमूढा नानु पश्यन्ति. तर त्याच्यानंतर मग सांगतात की मी कोण आहे, म्हणजे ईश्वर कोण आहे. तर त्याच्यामध्ये मग सांगतात यदादित्यगतम तेजो जगद्भासयते अखिलम यच्चंद्रमसी यच्चाग्नौ तत्तेजो विद्धिमामकम. म्हणजे सूर्यामधलं तेज, चंद्रामधलं प्रकाश किंवा तेज, अग्नीमधलं तेज, ते तेज म्हणजे मी. म्हणजे जिकडे कुठे तेज तुला दिसतंय ना ते माझं स्वरूप आहे. यदादित्यगतम तेजो जगद्भासयते अखिलम यच्चंद्रमसी यच्चाग्नौ तत्तेजो विद्धिमामकम गाम आविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा. सूर्य तर पुष्कळ दूर आहे, चंद्र पुष्कळ दूर आहे, ठीक आहे, मग मी अग्नीमध्ये तुझ्या जवळच आहे ना. नंतर मग कुठे की मी पृथ्वीमध्ये आलो. धारयाम्यहमोजसा पुष्णामी चौषधी सर्व सोमो भूत्वा रसात्मक. म्हणजे ही जी वनस्पती, जे अन्न तू खातोयस त्याला औषधी म्हणतात भगवंत. आपण जे अन्न खातो ना ते औषधीसारखं खायला पाहिजे असं म्हणतात. त्याच्यामध्ये जो सोमरस आहे म्हणजे आपलं ज्याच्यानी पोषण होतं, तो रस मी त्याच्यामध्ये आहे. नंतर मग अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम. म्हणजे ते सगळं झाल्यानंतर तुझ्या आतमध्ये जो वैश्वानर आहे म्हणजे डायजेस्टिव्ह फायर, जठराग्नी, तो देखील मीच आहे. खाण्याचं काम आपण करतो पण पचवणं आपण थोडीच करतो, तो भगवंत करतो. किंवा निसर्गाचे जे नियम आहेत त्याच्यानुसार अन्नाचं पचन होत असतं. पचामी अन्नम चतुर्विधम. तर 4 प्रकारचं अन्न आयुर्वेदात सांगितलंय. तर आजच्या भाषेत सांगायचं म्हणजे प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि मिनरल्स, विटामिन्स. तर तिथे वेगळी परिभाषा आहे त्याची. एक चाटून खाण्याचं, चोखून खाण्याचं, चावून खाण्याचं आणि पिण्याचं, अशा प्रकारचे 4 अन्न सांगितले आयुर्वेदामध्ये. तर ह्या 4ही प्रकारच्या अन्नांचं पचन मी करतो. आपण काय करतो, आपण पहिले ॲपेटायझर खातो, समोसा, चाट. नंतर मग आपण मेन कोर्स खातो, पनीर, व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन. त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर मग जो आतला भगवंत असतो, वैश्वानर, तो म्हणतो की ओके आता मी सुरुवात करतो हे सगळं पचवायला, बरोबर आहे. त्याच्यानंतर मग 1 किलोभर आईस्क्रीम त्याच्या डोक्यावरून पडतो. मग तो म्हणतो की आता माझा पेशन्स संपलेला आहे, नाव यू गो टू हेल्थ. मग आपल्याला काहीतरी आजार होतो. आपल्यापैकी किती लोक असे आहेत की जे चुकीच्या आहारामुळे आजारी आहेत. त्यांनी केवळ हे अन्न औषधी म्हणून खायला जर सुरुवात केली ना, आपण काय करतो की कधी सुरू करायचंय खायला हे आपल्याला माहिती असतं. कधी, जेव्हा समोर दिसेल वस्तू तेव्हा खायचं. दॅट इज हाऊ वी ईट, इज इट नॉट. त्याच्यानंतर थांबायचं कधी हे आपण विसरून जातो. त्यामुळे हा जो वैश्वानर असतो, जठराग्नी असतो, तो बंद होतो. त्याच्यामुळे अनेक प्रकारचे आजार होतात. तर जठराग्नी पण मीच आहे. नंतर मग म्हणतात की अरे याच्यापेक्षाही जवळ आहे मी तुझ्या. सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मत्तस्मृतिर ज्ञानम अपोहनम च वेदैश्च सर्वै रामेव वेद्यो वेदांतकृत वेदविदेव चाहम. हा 15वा श्लोक आहे 15व्या अध्यायातला. आणि हे सगळ्या वेदांचं सार आहे. म्हणजे सगळ्या वेदांचं जे सार आहे, त्याचं जे ज्ञान आहे ते सगळं उपनिषदांमध्ये आहे. उपनिषदांचं सगळं जे सार आहे ते गीतेमध्ये आहे. आणि गीतेचं जे सार आहे ते 15व्या अध्यायात, आणि 15व्या अध्यायाचं सार आहे 15व्या श्लोक. हा जो 15वा श्लोक आहे, सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मत्तस्मृतिर ज्ञानम अपोहनम च वेदैश्च सर्वै रामेव वेद्यो वेदांतकृत वेद विदेव चाहम. हा एक श्लोक जरी आपण पाठ केला आणि ह्याच्यावरच फक्त चिंतन केलं, पूर्ण आयुष्य घालवलं, तरी देखील आपला उद्धार होऊ शकतो. तरी देखील आपल्याला आपल्या जीवनामध्ये कृतकृत्यतेचा अनुभव येऊ शकतो. कारण की ह्याच्यानंतर शेवटी भगवंत सांगतात, शेवटच्या श्लोकामध्ये हेच सांगितलंय की गुह्यतमम शास्त्रम इदमुक्तम मया नघ एतद बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यस्य भारत. तर हे सगळं सांगून झाल्यानंतर मग भगवंत सांगतात की मी कोण आहे, म्हणजे पुरुषोत्तम कोण आहे. या 15व्या अध्यायाला पुरुषोत्तम योग म्हणतात. तर
हा 15वा श्लोक झाल्यानंतर म्हणजे नंतरचे 5 श्लोक आहेत ते फारच सुंदर आहेत की द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थो क्षर उच्यते उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेति उदारुतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्ति अव्यय ईश्वरः यस्मात् क्षरमति तोहम अक्षरात् अपि चोत्तमः अतोस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः यो मामेव वम सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद भजति मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रम इदमुक्तम मया नघ एतद् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत. ह्याच्यामध्ये काय सांगितलंय की द्वाविमौ पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एव च, म्हणजे मी स्वतःच 2 मध्ये विभाजित झालो असा भ्रम मी निर्माण केला किंवा असा भास मी निर्माण केला. एकच तत्व आहे, ते एक तत्व 2 मध्ये विभागलं गेलं, एक क्षर आणि एक अक्षर. तर क्षर म्हणजे काय, जे बदलतंय, ते म्हणजे माझं शरीर किंवा हे जग, आणि अक्षर म्हणजे काय, म्हणजे मी, जीव आहे की नाही. आपल्याला हाच अनुभव आहे ना की मी आता लहानपणीपासून ते आतापर्यंत मी विक्रम आहे, परंतु माझं शरीर बदललंय, जग बदललंय, माझ्या भोवतालची परिस्थिती बदलली आहे, ती क्षर आहे. पण मी जो आहे, माझी जी जाणीव आहे स्वतःबद्दलची, तो म्हणजे अक्षर आहे. परंतु मग भगवंत काय म्हणतात की द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थो क्षर उच्यते. कूटस्थ जो आहे म्हणजे जो एक्सपिरियन्सर. कॅन यू प्लीज वन्स अगेन डिफाईन श्लोक 15 ऑफ चॅप्टर 15? मी म्हणून दाखवतो पुन्हा एकदा. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांतकृत वेदविदेव चाहम. ओके, सर्वस्य च अहम म्हणजे सगळीकडे मीच आहे. हृदय सन्निविष्टो म्हणजे तुझ्या हृदयात पण मीच आहे. मत्त माझ्यामुळे, स्मृतीर म्हणजे ड्रीम एक्सपिरियन्स, स्वप्नावस्था, ज्ञानम म्हणजे जागृतावस्था, वेकिंग एक्सपिरियन्स, अपोहन म्हणजे डीप स्लीप किंवा फॉरगेटफुलनेस, आणि च म्हणजे समाधी. ह्या 4ही अवस्था ज्या आहेत त्यांना आधार देणारा मी आहे. वेदैश्च सर्वैर अहमेव वेद्यो म्हणजे सगळ्या वेदांचं जे सार आहे ते अहम एव वेद्यो म्हणजे मी एकच अशी वस्तू आहे की जी जाणून घेण्यालायक आहे. ऑल वेदाज आर डिक्लेअरिंग दॅट आय एम द वन वर्दी टू बी नोन. मी स्वतःला ओळखणं हे सगळ्या वेदांचं सार आहे. मी जोपर्यंत स्वतःला ओळखत नाही तोपर्यंत मला काहीही समजलं जगातलं तरी सुद्धा काही उपयोग नाही. वेदांतकृत म्हणजे वेदांत करणारा, वेदांत लिहिणारा मी आहे. वेद विदेवच अहम म्हणजे वेद जाणणारा पण मीच आहे. तर हे भगवंत स्वतःबद्दल जरी सांगत असले तरी सुद्धा ही आपलीच अवस्था आहे, अंतिम अवस्था. इथपर्यंत पोचायसाठी काय करायचं ते मी सांगणार आहे शेवटी. आता मी पहिले याच्यानंतरचं जे पुरुषोत्तम ह्याचं जे एक वर्णन आहे ते सांगतोय की द्वाविमौ पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थो क्षर उच्यते. उत्तमः पुरुषस्तु अन्यः परमात्मा इति उदाहृतः, असा श्लोक आहे. यो लोकत्रयमाविश्य विभर्ति अव्यय ईश्वरः. तर हे जे क्षर आणि अक्षर आहेत ह्याच्या पलीकडे मी आहे, उत्तम पुरुष आहे. तर संस्कृतमध्ये उत्तम पुरुष असतो, मध्यम पुरुष असतो आणि प्रथम पुरुष असतो. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. तर फर्स्ट पर्सन इंग्रजीमध्ये आपण ज्याला म्हणतो म्हणजे मी. सेकंड पर्सन म्हणजे मी ज्याच्याशी बोलतोय तो, सेकंड यू. तर इंग्रजीमध्ये यू हे प्लुरल आहे, अनेक वचन आहे, आणि दाऊ हे एक वचन आहे. ठीक आहे. आणि थर्ड पर्सन म्हणजे काय, ही शी इट दे. ही शी इट सिंग्युलर आहे आणि दे म्हणजे प्लुरल आहे. आता आय जे आहे त्याचं अनेक वचन काय आहे? आयचं अनेक वचन होत नाही. आय म्हणजे कॅपिटल आय, इट इज ऑलवेज आय. आयच्या अनेक वचनामध्ये सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन इन्क्लूड आहेत. वी जेव्हा मी म्हणतो, when I say we includes the you and the he and the she and the they, everything, everybody. तर जो प्रथम पुरुष आहे त्याला संस्कृतमध्ये म्हणजे संस्कृतमध्ये ज्याला प्रथम पुरुष म्हणतात तो थर्ड पर्सन आहे, आणि जो सेकंड पर्सन म्हणतो आपण इंग्रजीत तो म्हणजे मध्यम पुरुष आहे, आणि जो
मी आहे त्याला उत्तम पुरुष म्हणतात. तो उत्तम पुरुष जो आहे, उत्तम पुरुषस्तु अन्य परमात्मेती उदार होता, त्याला परमात्मा म्हणतात. योलोकत्रयमाविष्य, या तिन्ही जगांमध्ये त्याला विभर्ती अव्यय ईश्वर, त्याला ईश्वर म्हणतात. योमामेवम असमूढो जानाति पुरुषोत्तमम, जे लोक ज्यांना समजत नाही, इग्नोरंट पीपल, जे इग्नोरंट नसतात, ते लोक मला पुरुषोत्तम म्हणून ओळखतात. स सर्वविद भजती माम सर्व भावेन भारत, सगळीकडे माझंच भजन करतात किंवा माझीच उपासना करतात. ओके. नंतर मग हे सगळं जे पुरुषोत्तमाचं स्वरूप सांगितलेलं आहे, हे क्षर आणि अक्षर ह्या दोन्हींच्या पलीकडचे. म्हणजे मी जे स्वतःला समजतो आहे की मी तुमच्यापेक्षा वेगळा आहे, हाही भ्रमच आहे. आता हे सायंटिफिक प्रिन्सिपल्सच्या हिशोबाने मी तुम्हाला समजावून सांगतो की कसं आहे ते. की आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की नाही की हे शरीर म्हणजे मी आहे. तर हे शरीर कसं तयार झालं? तर आधी तर हे शरीर म्हणजे एक सिंगल सेल होता. When the father's sperm went into the mother's egg, the resulting cell, the fertilized egg, started multiplying, isn't it? तर एकाचे 2, 2चे 4, 4चे 8 असं करत करत हे सगळे 40 ट्रिलियन तयार झाले. बॉडी मधले सेल्स कसे तयार झाले? पहिल्या सेलनी अन्न घेतलं, वाढ झाली त्याची आणि विभाजन झालं. ईट फूड, ग्रो अँड डिव्हाइड, ईट फूड, ग्रो अँड डिव्हाइड, अशा प्रकारे एकाचे 2, 4, 8, 16, 32 असं करत करत एवढं तयार झालं की नाही. तर हे सगळं जे मटेरियल आहे यातलं, हे सगळं मटेरियल कुठून आलं? हे सगळं पृथ्वीमधून आलं. म्हणजे हे जे ॲटम्स आणि मॉलिक्युल्स माझ्या शरीरात सध्या आहेत, ते ॲटम्स आणि मॉलिक्युल्स जोपर्यंत जमिनीत होते तोपर्यंत त्यांना मी माती म्हणायचो. त्यांचं रूपांतर झालं फोटोसिंथेसिसच्या माध्यमातून, तेव्हा मग त्यालाच मी अन्न म्हणायला लागलो. म्हणजे आपण जो आज आंबा खाल्ला किंवा केळं खातो, त्या केळामधले जे ॲटम्स आणि मॉलिक्युल्स आहेत ते काय जादूनी तयार झाले का? नाही, ते तर मातीत होते, पाण्यात होते, हवेत होते. ते त्या केळ्याच्या झाडांनी एकत्रित केले, त्याचं रूपांतर केलं आणि त्याला आपण केळं म्हटलं. तेच ॲटम्स आणि मॉलिक्युल्स जेव्हा मी खाल्ले तेव्हा मी तयार झालो, म्हणजे शरीर तयार झालं. म्हणजे ज्याला आधी माती म्हटलं त्यालाच अन्न म्हटलं, त्यालाच विक्रम म्हटलं. हा विक्रम म्हणजे काय, मातीचा पुतळा आहे का? शरीर आहे मातीचा पुतळा. परंतु हे शरीर बोलतंय ना तुमच्याशी आत्ता. कशामुळे बोलतंय? तर ती जी शक्ती आहे, ती जी ह्या मातीच्या पुतळ्याला बोलकं करते आहे, ती शक्ती सगळीकडे एकच आहे. त्याला आपण म्हणू जीवन, म्हणजे द लाईफ प्रिन्सिपल. आपल्याला सगळ्यांना मुलं आहेत. ती मुलं आपली आहेत ह्याच्याबद्दल आपली पूर्ण खात्री आहे, कारण की आपण त्यांना आपल्या पोटातून बाहेर पडताना बघितलेलं आहे. परंतु त्या मुलांना तसा अनुभव नाही. त्यांनी तर आपल्याला आपले आईवडील आहेत असं मानलंय की नाही. आई तरी जरा बरं आहे, ठीक आहे, ऍक्सेप्टेड, की आईला मी जरा जास्त ओळखतो कारण की आईने मला मोठं केलंय, दूध पाजलंय, हे केलंय, ते केलंय, सगळं ठीक आहे. वडिलांबद्दल तर संपूर्णपणे अझम्पशन आहे, मान्यता आहे. आईने ज्या माणसाकडे बोट दाखवलं की हे तुझे वडील म्हणून हे तुझे वडील, मान्यच केलंय ना. अनुभव सिद्ध नाहीये ते ज्ञान, मान्य केलेलं आहे. तर आता मी जे सांगितलं की पृथ्वीपासून आपलं शरीर तयार झालं, त्यामुळे पृथ्वी आपली सगळ्यांची कॉमन नाहीये, म्हणून आपण तिला मदर अर्थ म्हणतो ना, भूमाता. आणि जे फादर प्रिन्सिपल आहे ते म्हणजे लाईफ प्रिन्सिपल. त्याला आपण परमपिता, परमात्मा म्हणू. ख्रिश्चन लोक त्याला होली फादर म्हणतात. हे जे फादर प्रिन्सिपल आहे, हे प्रिन्सिपल आपल्याला अज्युम म्हणण्यापेक्षा इन्फर करावं लागतं, म्हणजे ह्याचं अनुमान काढावं लागतं. माझा जन्म झाला याचा अर्थ माझे वडील असायलाच पाहिजे की नाही. ते वडील आहेत कसं सिद्ध करणार? म्हणजे आजकालच्या मनात ठीक आहे, आपण DNA टेस्ट वगैरे करतो, मग कळतं. पण आपण सगळ्यांनी आपले आई वडील हेच आहेत हे मान्य केलेलं आहे की नाही. तर त्याचप्रमाणे जेव्हा आपण ह्या समजुतीप्रमाणे आपलं जीवन व्यतीत करतो, आपण त्या मान्यतेवर तर जीवन व्यवस्थित जगतो, हे माझे आई वडील आहेत. तर जर आपण ह्या समजुतीनुसार आपलं जीवन व्यवस्थित चालवू शकलो किंवा जगू शकलो आणि चालवलं की ही पृथ्वी आपली सगळ्यांची आई आहे आणि हे वडील जे आहेत परमात्मा, ते आपले सगळ्यांचे पिता आहेत, या नात्याने आपण सगळेजण एकमेकांची भावंड आहोत. म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. तर ही जेव्हा जाणीव आपल्या मनामध्ये
पूर्णपणे रुजू होते, घट्ट बसते आपल्या आतमध्ये, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने मनुष्य होतो. त्याच्या आधी आपण सगळ्यांना एकमेकांना वेगळे वेगळे समजत असतो आणि मग डार्विनच्या सिद्धांतानुसार चालत असतो, बळी तो कानपिळी. पण जर मला लक्षात आलं की इथे जी माणसं जमलेली आहेत ती सगळी माणसं माझी भावंड आहेत, तर त्यांच्याबद्दल माझ्या मनात स्वप्नात देखील वाईट विचार येईल का? नाही येऊ शकत. हे सांगतंय वेदांत. तर हे जेव्हा मला कळतं तेव्हा वेदांत माझ्या आतपर्यंत मुरलेला आहे असं आपल्याला समजायला हरकत नाही. हे समजायला करायची काय साधना, तर हे त्यांनी 5व्या श्लोकात सांगितलंय. निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा द्वंद्वैर्विमुक्ता सुख दुःख संज्ञै गच्छन्त्यमूढा पदमव्ययं तत्. ही साधना आहे. निर्माण मोह म्हणजे मानाचा मोह, म्हणजे मान म्हणजे मेजरमेंट. आपण काय स्वतःला काल, वस्तू आणि देश, टाइम, स्पेस आणि ऑब्जेक्ट याच्यामध्ये डिफाईन केलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण बंदिस्त पण केलेलं आहे. काल म्हणजे काय की या अमुक अमुक तारखेला माझा जन्म झाला होता, म्हणजे काय की त्याच्या आधी मी नव्हतो. हे मी अज्युम केलं, हे मी मान्य केलंय, गृहीत धरलंय. खरं आहे की नाही मला माहित नाही. माझं वजन 65 किलो आहे. अरे हा काय मातीचा पुतळा मी आहे का? ह्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे का? वस्तू आणि स्पेस, आकार 5 फूट 8 इंच उंची आहे आणि 2 फूट जाडी आहे. मी काय एवढाच का? ह्या 3 मध्ये जेव्हा मी स्वतःला बंदिस्त करतो तेव्हा मला मानाचा मोह झालेला आहे असं समजायचं. म्हणजे मी मला स्वतःला संकुचित समजलो, हा मोह, निर्माण मोह. ह्याच्यातनं दूर व्हायचं, निर्माण मोह. आणि दुसऱ्या अर्थी आपण मराठीत मान म्हणजे इगो किंवा आपल्या लोकांनी खूप मान सन्मान करावा असं वाटतं की नाही प्रत्येकाला. गीतेमधल्या एका श्लोकामध्ये सांगितलंय भगवंताने की मान आणि अपमान ह्या दोन्ही गोष्टी सारख्या आहेत, ह्या दोन्हींच्या पलीकडे जायचं आपल्याला. तर निर्माण मोह नंतर जितसंग दोषा म्हणजे संग दोष जो आहे की ज्या गोष्टीमुळे संग दोष म्हणजे त्याच्याशी माझं अटॅचमेंट वाढेल, त्याच्यावर विजय प्राप्त करायचा. आपल्या ज्या क्रेविंग्स असतात त्याच्या पलीकडे जायचंय. अध्यात्मनित्या म्हणजे कॉन्स्टंटली ड्वेल ऑन युअर ओन सेल्फ. स्वतःच्या स्वरूपाचं चिंतन सारखं कर, जे आता आपण करतो आहोत. विनिवृत्त कामा म्हणजे कामना ज्या आहेत त्याच्यापासून निवृत्ती. ह्या सगळ्या विषयांवरनं 1-1 तासाचं भाषण होऊ शकतं. पण आता हे सगळं मी समरी म्हणून, सारांश म्हणून सांगतोय तुम्हाला, म्हणून हे सगळं घाईघाईत होतंय असं मला वाटतंय आणि झाल्यासारखं मला तुम्हालाही कदाचित वाटत असेल. परंतु याबद्दल जर आपल्याला जास्त विचार करायचा असेल किंवा हे खरंच समजून घ्यायचं असेल तर मी याच्यानंतर पुन्हा एकदा याला अवश्य तयार आहे. तर अध्यात्मनित्या विनिवृत्त कामा नंतर द्वंद्वैर्विमुक्त. आपले सगळे जे अनुभव असतात ना ते द्वंद्वात्मक असतात. म्हणजे कसं असतं की सुख होतं, दुःख होतं. दुःख झालं म्हणजे मग कळतं की सुख म्हणजे काय. आपण श्रीमंत असलो तर गरीब असतो, म्हणजे आपण स्वतःला श्रीमंत असलो, स्वतःला श्रीमंत समजलो तर आपण जगामध्ये श्रीमंत गरीब असा भेद करतो. स्वतःला हुशार समजलो तर जगामध्ये हुशार आणि गाढव असा भेद करतो. गाढव म्हणायला नको, कारण की गाढव पुष्कळ हुशार असतं. आपल्याला लक्षात आलं असेल, म्हणजे पुष्कळ लोकांना माहिती असेल की अनेक लोक जे असतात, जाऊ दे त्याच्याबद्दल पुढे बोलू नये आपण. तर मूर्ख आणि शहाणा असं म्हणू. आपण स्वतःला शहाणे समजत असलो तर लोकांना मूर्ख समजतं, प्रत्येकाला तसं वाटतं. तर ह्या अशा प्रकारची जी द्वंद्व असतात, द्वंद्वैर्विमुक्त, त्याच्यापासून पूर्णपणे मुक्ती. कोणालाही वाईट म्हणायचं नाही आणि लोकांमधले गुण जे असतात ते बघायचे, ते ग्रहण करायचे. त्यांचे दोष असतात ते सोडून द्यायचे. दोष आपल्यामध्ये काय कमी आहेत का? कासया दोष वाणू अनेकांचे, मज काय त्यांचे होणे असे, असं तुकाराम महाराज म्हणतात. लोकांमधले दोष कशाला मी बघू, माझ्यामध्ये काय कमी आहेत का? सो लोकांमधले दोष बघणं पूर्णपणे बंद. अशा प्रकारे आपण जेव्हा राहायला लागतो त्याच्यानंतर आपल्याला या गोष्टी थोड्याफार कळायला लागतात. म्हणजे असं लक्षात यायला लागतं की आपल्याला जे आतापर्यंत माहिती होतं, की जे आपण आतापर्यंत गृहीत धरलेलं होतं इतकी वर्ष, ते
क्वेश्चनेबल आहे, खरं आहे किंवा नाही मला माहित नाही. आणि मग ज्याला माहिती आहे त्याच्याकडे जाऊन शिकायचं. त्याला म्हणतात उपनिषद. उपनिषद म्हणजे गुरुच्या पायाशी बसून शिष्याने ग्रहण केलेलं ज्ञान. आणि जे उपनिषदातलं ज्ञान आहे ते ज्ञान तत्क्षणी व्हायला पाहिजे. आता मी ऐकलं, आता मी तुम्हाला काहीतरी सांगितलं, मग तुम्ही त्याचं रेकॉर्डिंग केलं किंवा त्याचे नोट्स घेतले आणि नंतर मग आपण वाचून बघितलं, नंतर आपल्याला कळेल असं नाही. आता जर लक्षपूर्वक ऐकलं तर आत्ताच्या आत्ता कळेल, असं व्हायला पाहिजे. जर आपण एकाग्रतेने ऐकत असू हे, तर मी जेव्हा बोलतोय, मी जेव्हा सांगतोय तेव्हाच्या तेव्हा ते कळू शकतं, कळायला पाहिजे. आणि तेच खरं ज्ञान असतं. कारण की ज्ञान हे तत्क्षणी व्हायला पाहिजे, तत्क्षणी, इन्स्टंटेनियसली. तर एवढं बोलून मी आता थांबतो. मी पुष्कळ वेळ बोललो. खरं तर मी इतका वेळ एका वेळेस बोलत नाही. तासभर झाला मला बोलून, मलाच कळलं नाही की कसा वेळ गेला. परंतु मी आता इथे थांबवतो. आणि ज्या गोष्टी समजल्या नसतील त्या गोष्टींबद्दल तुम्ही मला अवश्य विचारा. मी त्याच्याबद्दल थोडं जास्त समजावून सांगायला तयार आहे. आणि मग आपण हा कार्यक्रम पुढे घेऊन जाऊ. तर कोणाचे काही प्रश्न असले तर तुम्ही हात वर करू शकता. किंवा वंदना पटवर्धन म्हणतात की याच्यानंतर आणखीन काही ऐकायला आवडेल तर आपण जरूर करूया कार्यक्रम पुन्हा. आय एम इंटरेस्टेड इन लर्निंग, हिअरिंग मोर अबाउट this from you in the future. Please let me know. Definitely, why not? मी तयार आहे. आता कोणाचे जर काही प्रश्न असले तर आपण ते प्रश्न घेऊ. इतके लोक आलेत. आपल्याकडे किती लोक आहेत सध्या? 48 लोक आहेत. अनिरुद्ध, आपला अंदाज खरा होता, बरोबर होता. 50 लोक आपण विचार करत होतो ते आलेत बरोबर. त्यामुळे मी या सगळ्यांचा आभारी आहे की तुम्ही इतका वेळ आलात, तासभर माझं सगळं बोलणं ऐकून घेतलं. तर मी इतकं क्लिअरली सांगितलं की सगळ्यांना सगळं कळलं, की मी इतकं कन्फ्युज केलं सगळ्यांना की कोणाला काहीच कळलं नाही. त्यामुळे काहीच प्रश्न नाही. असं आहे का? जर असेल प्रश्न तर मी घेतो. आणि जर ह्याच्याबद्दल थोडंसं मग जर प्रश्न नसेल आणि जर जास्त ऐकायचं असेल तर मग मी थोडं जरा जास्त समजावून सांगतो. डॉक्टर साहेब, मला एक प्रश्न होता. प्रश्न म्हणण्यापेक्षा एक म्हणजे शंका होती. आपण नेहमी प्रत्येक वेळेस अहम ब्रह्मासी म्हणतो, बरोबर? म्हणजे मी ब्रह्म असं त्याचा म्हणजे मला कळालेला अर्थ आहे. तर तो ह्या गीतेचा ह्याच्यात तुम्ही कसा समजून सांगू शकाल? म्हणजे आता तुम्ही जसं म्हणालात की माती आणि आपल्या इनर मध्ये जेव्हा ते रेकॉर्ड होतं तेव्हा आपल्याला बाह्य स्वरूप दिसतं वगैरे, तर त्याच्याशीच हे निगडीत आहे का अहम ब्रह्मासी म्हणजे? नाही, अहम ब्रह्मास्मी याचा लिटरल अर्थ जो आहे ना की ब्रह्म म्हणजे जे ऑल एनकम्पासिंग आहे. ब्रह्म हे हा जो शब्द आहे तो बृह याच्यापासून निर्माण झालाय, किंवा बृहद. बृहद म्हणजे एक्सपॅन्शन म्हणतात त्याला. ठीक आहे, आपण नाही का बृहन मुंबई महानगरपालिका म्हणतो, म्हणजे ग्रेटर बॉम्बे, एक्सपॅन्डेड व्हर्जन ऑफ द महानगरपालिका, राईट? सो एक्सपॅन्शन, ब्रह्म या शब्दाचा अर्थ ऑल एनकम्पासिंग विच इज ऑलवेज एक्सपॅन्डिंग असा होतो. तर माझं जे खरं स्वरूप आहे ते सर्वसमावेशक, सर्व व्यापक आहे असा त्याचा अर्थ होतो. परंतु वेदांतामध्ये किंवा गीतेमध्ये देखील मी ही जी माझ्याबद्दलची कल्पना आहे जी इतरांपेक्षा वेगळी आहे, म्हणजे आय ॲज ऑपोज टू अदर्स, मी आणि जो मी नाही, यामध्ये जे एक द्वैत माझ्या मनामध्ये असतं, जी एक वेगळेपणाची भावना माझ्यामध्ये असते, ती भावना चुकीची आहे. आणि जेव्हा ही भावनाच गळून पडते किंवा ही भावना चुकीची आहे म्हणून गळून पडायला पाहिजे, आणि जेव्हा ती गळून पडते तेव्हाच मला कृतकृत्यतेचा अनुभव येतो. हे सगळ्यात शेवटी गीतेच्या 15व्या अध्यायाच्या शेवटी भगवंत सांगतात की माझी जी कल्पना आहे माझ्या डोक्यामधली की मी इतरांपेक्षा वेगळा आहे, तर ते नाही आहे ना. कारण की माझं शरीर जे आहे ते शरीर, म्हणजे मी जर असं समजलो की हे शरीर खरं आहे, कारण की हे शरीर खरं तर खरं नाही आहे. शरीर प्रत्येक क्षणी बदलतंय ना,
आणि शरीरामधला प्रत्येक ऍटम जो आहे त्याच्यामध्ये पण सारखा बदल घडतोय ना, तो इलेक्ट्रॉन फिरतोय ना स्वतःभोवती, त्या न्यूक्लियस भोवती, नाही का? तर काहीच तर स्थिर नाहीये इथे, परंतु मला स्वतःला स्थिरतेचा अनुभव येतोय की नाही? माझी जी कल्पना आहे स्वतःबद्दलची किंवा माझी जी जाणीव आहे स्वतःबद्दलची की मी आहे, आय एम, ह्या जाणीवेमध्ये काय बदल घडलाय? त्या जाणीवेमध्ये बदल कधीच घडत नाही. ती जी न बदलणारी वस्तू आहे ते माझं खरं स्वरूप आहे. आणि ही जी जाणीव आहे ही जाणीव सर्वसमावेशक, सर्वव्यापक आहे. ठीक आहे, मी तिला संकुचित केलं, मी स्वतःला देह मानलं, मी स्वतःला जीव मानलं, इतरांपेक्षा वेगळं. पण तसं नाहीये, कारण की तुझ्यामध्ये जो जीव आहे, तुझ्यामध्ये जे जीव न आहे ते माझ्यामध्ये पण तेच आहे. हे जीव न एकच आहे. माझ्या शरीरातून जीव न जरी चाललं गेलं तरी जीव न संपणार थोडीच आहे. जीव न म्हणजे आपल्या शास्त्रांमध्ये किंवा इव्हन बायबलमध्ये सुद्धा लिहिलंय की लाईफ इज इटर्नल. लाईफ इज इटर्नल, प्रश्नच नाही. लाईफ फॉर्म्स आर चेंजिंग, म्हणजे त्याची जी अभिव्यक्ती आहे ती बदलते, किंवा अभिव्यक्ती अनेक प्रकारांनी पण दिसू शकते. जीवन जे आहे ते माझ्यामध्ये पण तेच आहे, तुझ्यामध्ये पण तेच आहे, आणि एखाद्या कुत्र्यामध्ये पण तेच आहे, आणि डासामध्ये पण तेच आहे. लाईफ इज द सेम इन ऑल लाईफ फॉर्म्स. ठीक आहे, तर हे जे एक तत्व आहे जे सर्वत्र भरलेलं आहे ते मी आहे, आणि तत्त्वमसि, तेच तू देखील आहेस, असं म्हणतात. ठीक आहे ना? तर हे जेव्हा आपल्याला लक्षात येतं तेव्हा आपल्या मनातून वैरभाव पूर्णपणे निघून जातो, कारण की आपल्याला आपल्या व्यतिरिक्त इथे कुठलीही गोष्ट किंवा कुठलीही व्यक्ती वेगळेपणा दिसत नाही. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला वेगळी दिसते खरी, परंतु ती माझीच बांधव आहे, ह्या भावनेवरून मी अजिबात ढळत नाही कधीच. हे वेदांताचं वैशिष्ट्य आहे, आणि हे केवळ वेदांतामध्येच इतकं ठासून सांगितलेलं आहे की ही जी सगळी सृष्टी आहे किंवा हा जो सगळा तुझा अनुभव आहे, हे सगळी एकच वस्तू आहे. ही जी वेगळी दिसते आहे ती वेगळी फक्त भासमान आहे, म्हणजे तिचा भास होतोय आपल्याला वेगळं असण्याचा, परंतु तो खरा नाही. कारण की आत्ता मला जो अनुभव येतोय ना, तो अनुभव किंवा तुला जो अनुभव येतोय, हे दोन्ही अनुभव जे आपल्या जागृत अवस्थेमधले अनुभव आहेत. आपण जेव्हा झोपतो तेव्हा तुझा अनुभव, माझा अनुभव, त्या कुत्र्याचा अनुभव आणि गाढवाचा अनुभव सगळ्यांचा सारखाच असतो. द डीप स्लीप एक्सपिरियन्स ऑफ एव्हरी लिव्हिंग एंटिटी इज द सेम, कारण की त्याच्यामध्ये वेगळेपणाची भावना पूर्णपणे गेलेली असते. हा आपण थोडा जरी विचार केला ना तरी सुद्धा आपल्याला लक्षात येईल. तर ही भावना, वेगळेपणाची भावना आपल्या मनामधून पूर्णपणे जाणं हे मनुष्यत्वाचं लक्षण आहे. जेव्हा आपल्या मनातून ही भावना पूर्णपणे जाते तेव्हा आपण खऱ्या अर्थाने मनुष्य होतो. म्हणजे आता आपण समजा प्राण्यांकडे बघितलं, अगदी साधं उदाहरण देतो आपल्या रोजच्या अनुभवातलं, की कुठलाही प्राणी त्याच्या गरजेपेक्षा जास्त वस्तू खात नाही, किंवा गरजेपेक्षा जास्त वस्तूंचा संचय करत नाही, परिग्रह करत नाही, किंवा बलात्कार करत नाही कुठल्याही दुसऱ्या जीवावर, कुठल्या दुसऱ्या प्राण्यावर. जर तो दुसरा प्राणी त्याचं अन्न नसेल तर उगीचच्या उगीच त्रास देत नाही. तर ह्या तिन्ही गोष्टी मनुष्य करतो. जोपर्यंत मनुष्य ह्या तीन गोष्टी करतोय, गरजेपेक्षा जास्त अन्न खाणं, गरजेपेक्षा जास्त वस्तूंचा संग्रह करणं आणि बलात्कार करणं, तोपर्यंत मनुष्य प्राणी देखील नाही आहे, प्राण्यापेक्षा वाईट. जेव्हा ह्या तीन गोष्टी करणं आपण सोडून देऊ, नाही, ह्या तीन गोष्टी जोपर्यंत आपल्या मनात देखील येणार नाहीत तेव्हा आपण खऱ्या अर्थाने मनुष्य होऊ. तेव्हा आपण खऱ्या अर्थाने प्राणी होऊ. आणि मग मनुष्य काय त्याचा विचार करू. तर मनुष्य म्हणजे काय, मी आता सांगितलंच की जेव्हा मला प्रत्येक जीव माझा बांधव वाटतो किंवा बांधव आहे ह्या जाणीवेनी मी माझं जीवन जगायला लागतो, तेव्हा मी खऱ्या अर्थाने मनुष्य होतो. अशा मनुष्यांना इतर कुठल्याही उपद्रवी जीवांचा उपद्रव होत नाही, हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. तर आपल्या ऋषीमुनींच्या काळामध्ये जेव्हा हे ऋषीमुनी जंगलामध्ये राहायचे
तेव्हा यांच्या काळामध्ये काय वाघ सिंह वगैरे नव्हते, यांना खात नव्हते. का नव्हते खात? त्यांना वाघ सिंहाची भीतीच नव्हती. तर जेव्हा एखादी व्यक्ती अशा प्रकारे सगळ्या जीवांना आपले बांधव आहेत ह्या भावनेने जगते, तेव्हा कुठल्याही जीवाकडनं असल्या प्रकारच्या व्यक्तीला उपद्रव होत नाही. पटलं? पटलं. डॉक्टर साहेब, चॅट मध्ये अजून 1-2 प्रश्न आलेले आहेत. हा, सांग ना. तर त्याच्यात पहिला प्रश्न हा आहे की रजनी मावशी जोगळेकरांनी विचारलेलं आहे की वाय भगवंत वेटेड टिल चॅप्टर 15 टू एक्सप्लेन मी. वाय भगवंत वेटेड टिल चॅप्टर 15 टू एक्सप्लेन मी? कारण की अर्जुन वॉज नॉट रेडी टू लिसन टू चॅप्टर 15. तर चॅप्टर 2 मध्ये जर त्याला सगळं समजून गेलं असतं तर याच्यानंतरची गीता सांगण्याची गरज नसती पडली ना. आपल्याला समजा सांगितलं आपल्या गुरूंनी की अरे बाबा, तू आत्मा आहेस, तू अविनाशी आहेस, तू देह नाही आहेस. आपल्याला पटतं का? आपल्याला पटतं थोडीच. तर हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजावून सांगाव्या लागतात की ठीक आहे, तू देहामध्ये आहेस ना, तुला असं वाटतं नाही की तू देह आहेस, तर ठीक आहे, मग या देहाने कर्मयोग कर. म्हणून कर्मयोग सांगितला 3, 4, 5. नंतर मग तो कर्मयोग कसा करायचा त्याच्यासाठी फोकस पाहिजे, त्याच्यासाठी साधना पाहिजे. म्हणून चॅप्टर 6 सांगितला, 6वा अध्याय ध्यान योग, अष्टांग योग, तो सांगितला. त्याच्यानंतर मग मला लक्षात आलं की हा, हे मी जे सगळं करतोय ना, हे केवळ माझ्यामुळे होत नाहीये, मला दैवी शक्ती मदत करतायत. तर ही दैवी शक्ती म्हणजे काय, तिला मी ईश्वर समजायला लागतो, मग मी तिची उपासना करायला लागतो. आणि मग त्या सगळ्या उपासनेचं शास्त्र, हे भक्ती योगाचं शास्त्र सगळं सांगितलेलं आहे, 7, 8, 9, 10, 11, 12. त्याच्यानंतर मग मी जेव्हा विचार करायला लागतो की अरे, मी ज्या देवतेची उपासना करतोय ती देवता, तो कृष्ण, तो राम, तो गणपती, तो आहे कोण? त्याच्यानंतर मग 13, 14, 15 त्याच्यामध्ये ज्ञान सांगितलंय. इनफॅक्ट उपासनेचं जे पर्यावसन आहे ते तत्व जिज्ञासेमध्ये व्हायला पाहिजे. हे त्या भक्तीचं किंवा उपासनेचं फळ आहे. त्याची एक खूप सुंदर गोष्ट तुम्हाला सांगतो मी 1-2 मिनिटात. परशुराम जो अवतार होऊन गेला की नाही परमेश्वराचा, तो परशुराम ब्राह्मण होता जन्माने. आणि त्याच्या काळात त्याला असं लक्षात आलं की क्षत्रिय जे आहेत ते पृथ्वीवर फार धुमाकूळ घालतायत. त्यांनी फार पृथ्वीवर उच्छाद मांडलेला आहे. त्यामुळे मी सगळी पृथ्वी जी आहे ती निक्षत्रिय करून टाकेल. ठीक आहे. 21 वेळा त्यांनी पूर्ण पृथ्वी निक्षत्रिय केली, सगळ्या क्षत्रियांना मारून टाकलं. कसं मारलं? त्या परशुनी, म्हणजे ऍक्स, कुऱ्हाड असते त्यांनी. आता गंमत कशी पहा की क्षत्रिय या शब्दाचा अर्थ काय किंवा क्षत्रिय शब्दाची परिभाषा काय, डेफिनेशन. ज्या व्यक्तीच्या हातामध्ये शस्त्र आहे तो क्षत्रिय, रक्षण करणारा सगळ्यांचं. तर ज्या क्षणी परशुरामांनी शस्त्र घेतलं आपल्या हातामध्ये, त्या क्षणी परशुराम ब्राह्मण राहिले का? ते स्वतः क्षत्रिय झाले. त्यांनी काय करायला पाहिजे? स्वतःची मान पहिले उडवायला पाहिजे. म्हणजे सगळा प्रश्न संपला ना. 21 वेळा क्षत्रिय निक्षत्रिय करण्याची काय गरज आहे? पृथ्वी हे केल्याबरोबर सगळी मी संपलो म्हणजे पृथ्वी संपली, राईट? संपलं असतं सगळं, पण नाही झालं. ठीक आहे, 21 वेळा केली निक्षत्रिय. 22व्या वेळी रामचंद्रांसोबत त्यांचं युद्ध झालं. प्रभू रामचंद्र, रामासोबत युद्ध झालं, राईट? परशुरामाचं आणि रामाचं युद्ध. म्हणजे काय की विष्णूचा हा 6वा अवतार आणि हा 7वा अवतार. विष्णू 6.0 वर्सेस विष्णू 7.0. तर विष्णू 7.0 ओव्हर रोट विष्णू 6.0. आपलं नाही का iOS 10 सध्या सुरू की 11 सुरू, आय डोंट नो व्हॉट iOS व्हर्जन वी हॅव राईट नाउ. नवीन व्हर्जन आले की जुनी व्हर्जन इरेज होते, ओव्हर राईट होते. त्यामुळे ह्या रामाने परशुरामाला हरवलं. आता युद्धामध्ये हारलेला जो असतो माणूस, तो काय होतो, त्याला नैराश्य येतं, फ्रस्ट्रेट होतो. मग तो कुठे जातो? मग म्हणतो आता जातो मी, आता संन्यास घेतो, हिमालयात जातो. ठीक आहे, गेला हिमालयात. हिमालयात गेल्यानंतर तिथे एक मस्त एक माणूस बसला होता, छान आनंदात बसला होता. कुठल्या तरी गावातला असेल. तर त्याच्या जवळ गेल्याबरोबर ह्या परशुरामाला इतक्या शांततेचा अनुभव आला की त्याला वाटलं की हे काय आहे काय. म्हणून त्यांनी ते विचारलं, महाराज हे क्या है, काय आहे? तो म्हणे की काय नाही, ब्रह्मानंद. ते म्हणे मी, छान आहे, मस्त आहे. हे ब्रह्मानंद म्हणजे आहे काय? म्हणे मी तर गावठी मनुष्य आहे, ब्रह्मानंद म्हणजे काय मला माहित नाही. तू एक काम कर, तू जरा हुशार दिसतोय, तू
जरा हुशार गुरुकडे जा, म्हणजे तो तुला समजावून सांगेल. ठीक आहे, कोणाकडे जाऊ? त्यामुळे तू असं कर, तू दत्तात्रेयांकडे जा. दत्तात्रय म्हणजे गुरु, दत्त गुरु. तर ठीक आहे, हे दत्तात्रेयांकडे गेले आणि मग दत्तात्रेयांना विचारलं, म्हणे की हे पहा, हा जो माणूस आहे ना, हा मला सांगतोय की हे ब्रह्मानंद नावाची काहीतरी वस्तू आहे, काय आहे जरा मला शिकवा आता. म्हणे की हे असं थोडीच मी तुला सांगितलं तुला कळलं असं, जरा काहीतरी उपासना साधना करावी लागेल तेव्हा तर कळेल ना तुला. होमवर्क. मग आता होमवर्क काय दिलं, तर आता नदीपाशी उभे होते दोघं जण. नदीच्या शेजारी एक दगड होता, तो दगड उचलला त्यांनी आणि त्या परशुरामाच्या हातात टिकवला आणि म्हटलं की हा दगड नाही बरं का, ही त्रिपुरा देवी आहे. अच्छा, त्रिपुरा देवी, ठीक आहे, तुम्ही म्हणता तर मी मान्य करतो. आता काय करू? तर म्हणे तू एक काम कर, ह्या त्रिपुरा देवीची पूजा कर रोज. म्हणजे काय कर, हिला छान मस्त गरम पाण्याने आंघोळ घाल, तिला छान रेशमी वस्त्र घाल, मग एका मऊ गादीवर झोपव, पण तू मात्र थंड पाण्याने आंघोळ करायची का, आणि तू उपास करायचा. हिला छान नैवेद्य, पंचपक्वानांचा नैवेद्य तयार करून घाल, पण तू उपास करायचा आणि तू खालती जमिनीवर झोपायचं, गादीवर नाही झोपायचं. असं करायचं. किती दिवस करू? 12 वर्ष कर म्हणे. 12 वर्ष. 12 वर्ष? हो, 12 वर्ष कर ना. ठीक आहे म्हणे, करतो 12 वर्ष. असं करत 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 त्या परशुरामांनी 12 वर्ष केलं हे तप. त्याला तप म्हणतात ना, 12 वर्षाला एक तप म्हणतात. सो ही डिड दिस होल तप, उपासना. इतके दिवस केली त्यांनी छान. नंतर मग काही झालं नाही, काहीच झालं नाही. ते दगड काय बदलणार आहे, दगड तर दगडच आहे. तिथे काही चमत्कार, हिंदी सिनेमातल्या चमत्कारांचा चमत्कार थोडीच होतो. ते झाल्यानंतर मग त्याच्या डोक्यात आलं की अरे काय, मी 12 वर्ष वाया घालवली, त्रिपुरा देवी आहे तरी काय, आता दगडच दिसतं मला, त्रिपुरा देवी काय गोष्ट आहे. म्हणून मग ते परत गेले दत्तात्रेयांकडे. दत्तात्रेयांना म्हणाले की गुरुदेव, तुम्ही मला ही सगळी उपासना सांगितली, साधना सांगितली, केली खरी मी, पण ही त्रिपुरा देवी आहे कोण? मी 12 वर्ष वाया गेली, म्हणजे मला काही कळलं नाही. दत्तगुरु म्हणाले की हे बघ परशुरामा, तुझी 12 वर्ष अजिबात वाया गेली नाही. तुझ्या मनात ही जी जिज्ञासा जागृत झाली की ही त्रिपुरा देवी आहे कोण, ही जिज्ञासा जागृत होणं हे त्या उपासनेचं फळ आहे. त्यामुळे जेव्हा आपण कर्म करतो तेव्हा कर्माने आपलं चित्त शुद्ध होतं आणि उपासनेमुळे आपलं मन एकाग्र होतं आणि तत्वचिंतनात लागतं. ते उपासनेचं फळ असतं. आणि जेव्हा आपण हे तत्वचिंतन सुरू करतो तेव्हा हा 13वा, 14वा, 15वा अध्याय सुरू होतो आणि मग 15वा अध्यायामध्ये आल्यानंतर मग आपण हे सगळं शिकण्यासाठी तयार होतो. मग जेव्हा भगवंत आपल्याला ते सांगतात तेव्हा ते आपल्याला कळतं. तर इतका वेळ का बरं लावला भगवंतांनी हे सांगण्यासाठी? त्याचं उत्तर हे आहे की आपण तयार नव्हतो म्हणून. तो तयारी करा. नंतर आय हॅव ए क्वेश्चन एज फॉलोज. 9th चॅप्टर रिलेट्स टू राजयोगा. 15th चॅप्टर रिलेट्स टू विच योगा? पुरुषोत्तम योग त्याला म्हणतात. पुरुषोत्तम योगो नाम पंचदशोध्याय असं म्हणतात ना शेवटी. हा पुरुषोत्तम योग म्हणजे काय की जो मी उत्तम पुरुष आहे, फर्स्ट पर्सन, त्याच्याबद्दल ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, त्याच्यासाठी याला पुरुषोत्तम योग म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर हाऊ डू यू एक्सप्लेन, आणखीन कुठे आहे, पुरुष आणि प्रकृती, आर दे डिफरंट ऑर द सेम प्रिन्सिपल? सो as long as I consider my body to be real, as long as I consider myself to be a jiva, until then the purusha and prakriti will appear to be different. तर प्रकृती जी आहे ती पुरुषातूनच निर्माण झालेली आहे. हे जरा जास्त सटल आहे, तर ते मी आता असं एकदम 1 मिनिटात त्याचं उत्तर नाही देऊ शकत. परंतु हे जे विचारलंय ते खरं आहे की पुरुष आणि प्रकृती दिसायला जरी वेगळे असले तरी सुद्धा ते एकच आहेत. म्हणजे आता आपण क्षर आणि अक्षर म्हटलं की नाही, तर आता ह्याचं एक उदाहरण देतो की आपली जी एकमेकांकडे बघण्याची दृष्टी असते की नाही, ती समुद्रावरची एक लाट दुसऱ्या लाटेकडे कशी बघेल तशी असते. तर एक लाट दुसऱ्या लाटेकडे बघून तिला वेगळेपणाची भावना येते ना, की ही दुसरी वेगळी लाट आहे, मी वेगळी लाट आहे. बरोबर आहे, अगदीच बरोबर आहे, चूक नाही त्याच्यात काहीच. परंतु ह्या दोन्ही लाटा समुद्रापासूनच तयार झाल्यात की नाही. म्हणजे काय करावं लागेल त्याच्यासाठी? आपण एक 6 इंच जरी पाण्यामध्ये बुडी मारली तरी असं लक्षात येईल की अरे ह्या लाटा ज्या वेगळ्या आपण समजत होतो त्या तशा नाही आहेत, हा समुद्र एकच आहे. बरोबर आहे. तर लाट झाली क्षर आणि समुद्र झाला
अक्षर. मग आता उत्तम म्हणजे काय? उत्तम म्हणजे पाणी. पाण्याला जर आपण विचारलं की समुद्र म्हणजे काय, समुद्र म्हणजे काय, समुद्र म्हणजे मीच आहे, पाणीच आहे. त्याला म्हटलं लाट म्हणजे काय, लाट म्हणजे काय, मीच आहे. तर जे एक तत्व आहे ते जेव्हा अक्षर असतं तेव्हा ते पुरुष किंवा एक्सपिरियन्सर म्हणून आपल्याला जाणवतं, आणि तेच तत्व जेव्हा क्षर असतं तेव्हा ते प्रकृती होतं. तर पुरुष आणि प्रकृती ह्या एकाच गोष्टीच्या दोन अपिअरन्सेस आपण म्हणू, किंवा दोन भास आहेत, किंवा दोन प्रकारे ते आपल्याला समजतं किंवा लक्षात येतं. म्हणून तर शिवा हे जे प्रिन्सिपल आहे, किंवा शंकर आपण म्हणतो अर्ध नारी नटेश्वर आहे ना, त्याच्यामध्ये पुरुष आणि स्त्री दोन्ही आलेत. अर्धा भाग त्याचा स्त्रीचा आहे, अर्धा भाग पुरुषाचा, असं दाखवतात. म्हणजे काय आहे की हे सगळं जे प्रकृती आणि पुरुष हे जे आहे तत्व, हे सगळं एकच आहे. ते क्षर म्हणून आपण जेव्हा बघतो तेव्हा ते प्रकृती असतं, किंवा प्रकृती क्षर म्हणून जाणवते आणि पुरुष जो आहे तो अक्षर म्हणून जाणवतो, पण हे आहे एकच. Same principle. Okay, so Vikram, thank you very much for your time and knowledge you shared with us. Great. Star from Rekha Ambardekar. Thank you, Rekha Tai. Nilima Kulkarni, to everyone. In this chapter, Bhagavan says to cut this tree with respect to the tree as a body. Please explain what this is referring to. आपला स्वतःचा गळा कापायचा नाही. Okay. आपलं शरीराशी जे तादात्म्य आहे ते फक्त काढायचंय. ओके. तर मी जे समजलेलो आहे स्वतःला की मी शरीर आहे, तर आता सायंटिफिकली सांगितलं ना की हे सगळं जे शरीर आहे हे बेसिकली मातीच आहे. काही दिवसांसाठी, काही वर्षांसाठी मी हे जमा करून ठेवलंय. ह्या क्षणी हे शरीर बदलत आहे. मी बोलत असताना माझ्या तोंडातून जी हवा बाहेर निघतेय त्या हवेसोबत कार्बन डायऑक्साईडचे काही मॉलिक्युल्स बाहेर चाललेत, आणि मी जेव्हा श्वास आत घेतो तेव्हा ऑक्सिजनचे काही मॉलिक्युल्स आत चाललेत, नाही का? म्हणजे ऍट द मॉलिक्युलर लेव्हल माय बॉडी इज चेंजिंग. इट्स इन अ कॉन्स्टंट स्टेट ऑफ फ्लक्स. शरीर सारखं बदलतंय. ते बदलत असण्याचा अनुभव मला येत नाहीये, कारण की जसं मी सिनेमाचं प्रिन्सिपल सांगितलं ना, इतक्या जलद गतीने ते घडतंय की मला ते बदलतंय हे कळतच नाहीये, कारण की माझी जी दृष्टी आहे ती तो बदल अनुभवण्याच्या लायकीची नाही. तर हा बदल जेव्हा आपल्याला अनुभवायला येतो किंवा ऍटलीस्ट समजायला लागतो, त्याला म्हणतात तिसरा डोळा, थर्ड आय, ज्ञानचक्षु. पश्यंती ज्ञानचक्षु सांगितलं होतं की नाही याच अध्यायामध्ये. विमूढा नानुपश्यंती पश्यंती ज्ञानचक्षुषः. त्याच्यानंतरचा एक श्लोक मी सांगितला नाही, ऍक्च्युली सांगायला पाहिजे. यतंतो योगिनश्चैनम पश्यंत्यात मन्यवस्थितम यतंतोप्यकृतात्मानो नैनम पश्यंत्य चेतसः. तर ह्या श्लोकांचे जे अर्थ आहेत ना ते तुम्ही कुठेही वाचू शकता, परंतु मी जे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यात ना ह्या तुम्हाला कुठल्या पुस्तकात मिळणार नाहीत, कारण की हे सगळे माझे अनुभव मी तुम्हाला सांगितले. आणि ह्या सगळ्या अभ्यासानंतर मला ह्यातनं जे काही कळलं तत्व, त्याचा अनुभव मी कसा घेतला किंवा त्यांनी मला काय समजतं हे मी तुम्हाला समजावून सांगितलं. त्यामुळे हा जो गीतेचा 15वा अध्याय आहे किंवा आपण जे आता एवढं बोललो, तसं तुम्हाला गीतेच्या 15व्या अध्यायाबद्दल असंच्या असं कुठे सापडेल असं मला माहित नाही. कदाचित सापडेल सुद्धा, पण एक्झॅक्टली असं नाही सापडणार. किंवा मी स्वतः जरी बोललो 15व्या अध्यायावर पुन्हा दुसऱ्यांदा, तेव्हा सुद्धा एक्झॅक्टली असंच बोलले असं नाही सांगता येत. याच्या आधी मी इंग्रजीमध्ये सांगितलं ना 4 वेळा बोललो, 5-5 श्लोक करत करत. ऐकून बघा, ते आहेत युट्यूबवर वगैरे. तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला लिंक पाठवेन कधी. तर असं आहे. तर हे जे आपलं ट्री आहे ना शरीर रूपी, ह्याच्यासोबत अटॅचमेंट जे आहे ते आपल्याला कट करायचं. असंग शस्त्रेन दृढेन चित्वा. असंग शस्त्रेन म्हणजे नॉन अटॅचमेंट. असंग म्हणजे नॉन अटॅचमेंट, अनासक्ती. अनासक्तीच्या शस्त्रांनी ह्याचं छेदन करायचं. म्हणजे माझी जी आसक्ती आहे माझ्या शरीराबद्दल, याच्याबद्दल एक छोटीशी गोष्ट सांगतो, म्हणजे तुम्हाला गंमत वाटेल की मी जे नाही आहे ते मी जेव्हा स्वतःला आहे असं समजतो त्याला म्हणतात माया, आणि मी माझं जे नाही आहे ते माझं आहे असं मी जेव्हा समजतो तेव्हा त्याला म्हणतात ममता. आता मी समजावून सांगितलं की हे शरीर म्हणजे आपलं नाहीच आहे ना, की आपल्या शरीरातलं प्रत्येक ऍटम आणि मॉलिक्यूल ह्या पृथ्वीमध्ये आधीपासूनच होता, अनादिकाळापासून आहे, राईट. तर मी तर काही दिवसांपुरती माती जमा केली आहे, माझ्या भोवती जमा केली आहे, आणि त्याच्यातनं मी अनुभव घेतोय आयुष्याचा.
तर हे माझं नाहीच आहे, पण हे माझं आहे असं जेव्हा मी म्हणायला लागतो तेव्हा त्याला म्हणतात ममता. तर ही ममता केवळ कुठल्या राज्याची मुख्यमंत्री नसून ही सगळ्यांच्या डोक्यात बसलेली आहे. तर ही जेव्हा आपल्या डोक्यातनं निघून जाते तेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळतं. दुसरं काय, माया. माया म्हणजे काय की जी गोष्ट मी नाही आहे ती गोष्ट मी आहे असं मी समजलो. म्हणजे हा देह मी नाही आहे परंतु मी ते आहे म्हणून मी समजलो. मग काय करीन मी माझ्याच देहाचे माझ्या जिवंतपणी पुतळे उभे करीन आणि त्याला मी स्वतःच हार घालीन. याला म्हणतात माया. तर ही अशी माया जी आहे ती एका कुठल्या तरी प्रदेशाची मुख्यमंत्री नसून ही सगळ्यांच्या डोक्यात भरलेली. त्या माया आणि ममता जोपर्यंत आपल्या डोक्यात भरलेल्या आहेत ना तोपर्यंत आपल्याला आयुष्याचा अनुभव येणारच नाही. तर ह्या जोपर्यंत आपण आपल्या डोक्यातनं काढून टाकत नाही तोपर्यंत आपल्याला पुढे जाता येणार नाही. तोपर्यंत आपण त्याच्यातच अडकलेलो राहू असं होईल. तो आणखीन नाईस डिस्कोर्स अँड इलोक्वेंट प्रेझेंटेशन. थँक्यू फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी. कॅन आय अनम्यूट अँड आस्क ए क्वेश्चन? प्रिया सिलोत्री, प्लीज डू. मी त्याची वाट बघतोय मगापासून की कोणीतरी अनम्यूट करेल आणि काहीतरी प्रश्न विचारेल. प्रिया, गो हेड प्लीज. मला एवढंच म्हणायचं की तुम्ही म्हणता की ती अनासक्ती. थोडं जोराने, मला ऐकू येत नाही प्रिया. आता येते ऐकू? आता ऐकू येते, गो हेड. तर मला असं म्हणायचं की तुम्ही जी म्हणता की त्या अनासक्तीच्या स्टेजला आल्यावर तुम्हाला उपद्रव होत नाही कसलाही, म्हणजे त्याचा अर्थ राग म्हणा, अपमान म्हणा, मोह ह्या गोष्टींच्या थोडंसं पलीकडे जायला होतं असं माझा समज होतोय. पण तसं म्हटलं तर आपल्या पुराणामध्ये ह्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी राग किंवा अपमान ही गोष्ट देवादिकांना किंवा संतांना सुद्धा दाखवलेली आहे. तर हे कसं काय? म्हणजे कृष्ण हा सुद्धा देवाचंच आपण रूप मानतो नाही का? म्हणजे तो जर हे एक्सप्लेन करतो आहे तर हे म्हणजे हे थोडं मला कन्फ्युजिंग होत आहे. मग जोपर्यंत आपण स्वतःला इतरांपेक्षा वेगळे समजत असतो तोपर्यंत मान आणि अपमान होतात. देव, संत हे लोक देखील जोपर्यंत स्वतःला इतरांपेक्षा वेगळे समजत असतात तोपर्यंत मान अपमान होतात. जेव्हा मला लक्षात येतं की इथे दुसरी व्यक्ती कोणी नाहीच आहे, इथे सगळीकडे मीच भरलेलो आहे, सगळीकडे सर्वत्र सर्वस्यचाहं हृदि सन्निविष्टो, हे जेव्हा मला लक्षात येतं त्याच्यानंतर मान आणि अपमान कसा होईल. आणि दुसरं म्हणजे आसक्ती का बरं उरत नाही हे सांगतो. जर आपल्याला कळलं की एखादी वस्तू खरी नाहीच आहे, ही मिथ्या आहे, हा फक्त भास आहे, हे अपिअरन्स आहे, तर त्याची आसक्ती होईल का? आता आपण जेव्हा आरशात बघतो तेव्हा आरशामध्ये मला स्वतःचं चित्र दिसतं, म्हणजे प्रतिबिंब दिसतं. तर प्रतिबिंब त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची आसक्ती असेल का? किंवा जो भास असतो, मी मगाशी सांगितलं की रेनबो म्हणजे इंद्रधनुष्य सुंदर दिसतं, परंतु त्याच्याबद्दल आसक्ती आहे का? काहीच नाही. एन्जॉयबल आहे, म्हणजे त्याचा आपण आनंद उपभोगू, आनंद होईल तो बघून, खूप छान वाटेल. इंद्रधनुष्य किती सुंदर दिसतं, आकाश निळं किती सुंदर दिसतं, परंतु ते थोडंसं त्याचा तुकडा आपल्यासोबत घरी घेऊन जावा अशी आसक्ती कधीच नसते, कारण की तो भास आहे हे कळतं आपल्याला. तर त्याचप्रमाणे हे सगळं जे दृश्य जग आहे ते सगळं भासमान आहे आणि ते सगळं दर क्षणी बदलतंय. त्याला आपण सत्य मानतो तोपर्यंत आपल्या मनात त्याच्याबद्दल आसक्ती असते. जेव्हा आपण त्याला सत्य मानणं सोडून देतो त्या क्षणी आसक्ती गळून पडते, त्या क्षणी गळून पडते. पडायलाच पाहिजे ना. तर ह्याच्यासाठी अध्यात्म नित्य सांगितलंय. म्हणजे हे जे चिंतन आहे हे सारखं सुरू पाहिजे की ठीक आहे, तुम्ही द्वैताच्या दुनियेत राहतात तेव्हा तुम्ही द्वैताच्या नियमांप्रमाणे, व्यवहाराच्या नियमांप्रमाणे राहाल. अमेरिकेत आहात अमेरिकन लोकांसारखं राहा, भारतात आहात भारतात लोकांसारखं राहा, पुरुष आहात पुरुषासारखं राहा, स्त्रियांच्या प्रसाधनगृहात जाऊ नका. ह्या सगळ्या गोष्टी आपण करू की नाही, ह्या व्यवहारातल्या गोष्टी आहेत. परंतु ह्या करत असताना, द्वैताचा अनुभव घेत असताना देखील अद्वैताची हानी व्हायला नको, हे याचं प्रयोजन आहे. गीतेमध्ये असं कधीच सांगितलेलं नाही की तुम्ही तुमचं कर्म करू नका, नोकरी करू नका, किंवा नोकरी करा आणि पैसे घेऊ नका. असं थोडीच आहे कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचन. याचा अर्थ हा थोडीच होतो की आपण नोकरी करायला जाऊन पैसे घेणार नाही. पगार घेणार, अवश्य घेणार, जास्त घेऊ, परंतु त्याच्याबद्दल आसक्ती नको. मला रजनीताई विचारतात की आर यू अवेलेबल 2 weeks फ्रॉम टुडे? येस, ऑफकोर्स, व्हाय नॉट, वी विल डू इट. आशा वनमाली, सुधीर काका, beautifully elucidated, Vikram, thanks. I look forward to the next presentation. Absolutely, why not?
थँक्यू. तर आता किती वाजलेत आपले इथे? 5 तर वाजलेत एक्झॅक्टली. आपला 3:30 ते 5 वेळ होता, त्यामुळे चांगला गेला आपला वेळ. तुम्ही मला इथे बोलावलं त्याच्याबद्दल आभारी आहे पुन्हा एकदा. आणि जर तुमची इच्छा असेल तर मी पुन्हा येईन आणि आपण ह्याच्याबद्दल थोडंसं बोलू. आणि मला जर तुम्हाला याच्यानंतर फोन करा, विजय केरे देसाई, त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही स्वतःला अनम्यूट करा आणि मग बोला. आता बोला. अनिरुद्ध प्लीज. हा हॅलो, सांगा. नमस्कार, छान वाटलं, बोला. नमस्कार. मला प्रश्न काही विचारायचा नाहीये. मला तुम्ही जर परत बोलले तर आवडेल, मला परत सेशन घेतली कधी तर आवडेल. अवश्य. आणि पण ज्ञानेश्वरीचा 15वा अध्याय आणि गीतेतला 15वा अध्याय याच्याविषयी जर थोडं विश्लेषण केलं जास्त तर ते आवडेल. मी ज्ञानेश्वरीचा अभ्यास केलेला नाहीये, खरं सांगतो. मी स्कॉलर नाहीये बरं का. मला संस्कृत येत नाही, मला मराठी देखील व्यवस्थित येत नाही, मला ज्ञानेश्वरी मी वाचलेली नाहीये. मराठी चांगले बोलत की तुम्ही आता. आणि ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांनी 15व्या अध्यायाचं निरूपण कसं केलेलं आहे त्याच्याबद्दल मी अभ्यास केलेला नाही. मी याचा विचार स्वतःच्या अनुभवाला धरून किंवा माझ्या अनुभवातनं मी हे कसं बघतो ह्या दृष्टीने केलेलं आहे. आणि त्याच्यातून मला जे कळलं ते मी तुम्हाला सांगितलं. त्यामुळे मला कुठलीही गोष्ट आठवण्याची किंवा कुठलं पुस्तक रिफर करण्याची वगैरे गरज पडली नाही. 15वा अध्याय मला माझ्या मनात नेहमी मागे सुरू असतो. नाही पटलं, बरोबर. 15वा अध्याय मी देखील रोज म्हणतो, पण त्याचा अर्थ जो आहे ना तो समजून घेऊन आणि त्या प्रकारे जर आपलं जीवन आपण जगलो, म्हणजे माझी खात्री आहे की तुम्ही जगत असाल, तर त्याच्याने आपला दृष्टिकोन जो असतो जीवनाबद्दलचा तो बदलतो. बरोबर, प्रयत्न चालू असतो. पण माऊली काय म्हणतात ना, मिळालं असतं ऐकायला तर बरं झालं असतं, असं एवढं, बाकी काही नाही. ठीक आहे, तुमचा जर असेल त्याच्याबद्दल अभ्यास तर तुम्ही सांगा ना, मला सुद्धा ऐकायला आवडेल. कारण की मी अभ्यास नाहीये, ज्यांना वाटलं पण परत तुमचं म्हणून ऐकायला आवडेल. आणखी बोललं तर ऐकायला आवडेल. अवश्य. चांगलं झालं. नमस्कार. नमस्कार. रजनीताई, तुम्ही काहीतरी बोलले का आता? हा, मी नवऱ्याशी बोलत होते, पण तुला सांगते 3:30ला 2 आठवड्यांनी चालेल का? चालेल ना, अवश्य. ओके, सो लेट्स डू इट. ज्याच्या डोक्यात थोडं फ्रेश आहे तोपर्यंत. कारण आणखीन थांबलो तर म्हणजे उगीच परत मागे जायला लागेल. हरकत नाही. ओके, सो बोलावलं त्याच्याबद्दल सगळ्यांचा आभार. हो, यू मोस्ट वेलकम. ठीक आहे, नमस्कार. So same place, same time in 2 weeks. या. आणि धन्यवाद डॉक्टर विक्रम, तुमचे खूप खूप आभार. खूपच सुंदर विश्लेषण करून सांगितलं आणि म्हणजे अगदी सोप्या भाषेत गीता सांगितली. म्हणजे मी पण 15वा अध्याय ऐकलेला होता, पण एवढ्या सोप्या भाषेत आणि समजेल असं मी पहिल्यांदाच ऐकलं. सो थँक्यू सो मच. अँड डेफिनेटली जसे सगळेजण म्हणतायत तसं वी आर लुकिंग फॉरवर्ड टू हॅव अनदर सेशन आणि अनदर वंडरफुल टॉक फ्रॉम यू. थँक्यू सो मच. नमस्कार.